जगातली जी सगळ्यात बेस्ट युद्ध आहेत त्यामध्ये प्रतापगडचं युद्ध एक आहे. 5.5 वर्ष एका किल्ल्याला इंटू 350 दुर्ग बादशाचं आयुष्य तरी पुरणार आहे. औरंगजेबाला सुरतेच्या वेळा नाही सोडलं, ते 2दा सुरत लुटली. पहिल्यांदा लुटली, प्रॉपर प्लॅनिंग केलं, गेले, त्यांना कळलं मुघलांचा कारभार किती रद्दड आहे. दुसऱ्या वेळेला जाताना बैल घेऊन गेले. पोर्तुगीज लोक गोव्यामध्ये अनेक हिंदूंना जबरदस्ती घरात घुसून बाटवायची कामं करत होते. तर महाराजांनी इथं काय केलं, त्यांनी काही तिकडच्या मिशनरी पादऱ्यांना पकडून आणलं, त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदू व्हा. त्यांनी नकार दिला, त्यांची मुंडकी कापली आणि ती भेट म्हणून तिकडच्या व्हाईसरॉयला पाठवली की आता ह्याच्या पुढे जर अशी धर्मांतरण इकडे होत राहिली तर रोज अशी बक्षिसं तुम्हाला इकडून मिळत जातात, रोज अशा भेटवस्तू तुम्हाला इकडून पाठवल्या जाते. नमस्कार मंडळी, तुम्ही आमच्या व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद देतात, त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो. पण आम्ही अजूनही पाहतोय काही व्ह्यूअर्स अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अजून चांगले व्हिडिओज घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करतं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी मंदार मंगेश गावडे स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे BK टॉक्स. आणि आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनीतीबद्दल. समर्थ रामदास स्वामी यांनी खूप छान स्तुती केली आहे शिवरायांची. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आणि याच स्तुतीमध्ये त्यांनी गडपती म्हणून शिवरायांना संबोधलंय. गडपती म्हणजे काय, तर गडांचा अधिष्ठाता. याच गडांचा वापर छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी कसा वापर केला हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या पाहुण्यांकडून, ज्यांचं नाव आहे श्री अथर्व बेडेकर. नमस्कार सर, स्वागत करतो तुमचं BK टॉक्स मध्ये. नमस्कार. अथर्व बेडेकर यांनी BA इन संस्कृत केले, त्याचप्रमाणे MA इन पुरातत्व दॅट इज आर्किओलॉजी. आता सध्या ते ॲज अ प्रोफेसर काम करत आहेत युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये ॲज MA आर्किओलॉजी डिपार्टमेंट फोर्ट अँड फोर्टिफिकेशन. त्याचप्रमाणे हॉरिझन सेंटर फॉर कल्चरल स्टडीज तर्फे गोनी दांडेकर यांची शिष्यवृत्तीही त्यांनी प्राप्त केली आहे 2019 साली. त्याचप्रमाणे त्यांचा एक दुर्गावाटा चॅनल आहे, जो आम्ही खाली लिंक देणार आहोत, नक्की ते जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अथर्व सर. कसं चाललंय ठाणे आणि कसं चाललंय हेरिटेज वॉक, जे तुम्ही सध्याच एक पोस्ट केलेली, कसं चाललंय? ठाणे तर उत्तम चाललंय आणि ठाण्याचा हेरिटेज वॉक म्हणजे प्रचंड आवडीचा विषय आहे तो, कारण मला वाटतं तुमचाच पॉडकास्ट होता आधीचा एक शिलाहारांबद्दलचा. राईट. तर त्या शिलाहारांचं जे मूळ स्थान आहे उत्तरातल्या म्हणजे उत्तर कोकणातल्या शिलाहारांचं, ते मुळात ठाणे आहे आणि ठाणे ही त्यांची राजधानी होती. ते ठाण्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला अगदी एन्शियंट पिरियडपासून ते मध्ययुगापर्यंत म्हणजे मिडिवल पिरियड आणि नंतर मॉडर्न पिरियडपर्यंत अनेक वारसा स्थळं बघायला मिळतात. सो तशा पद्धतीनं आम्ही ठाण्याचा एक चांगला हेरिटेज वॉकसुद्धा अरेंज करतो. त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय सुंदर अशी शिलाहारकालीन ब्रह्मदेवाची मूर्ती आहे सिद्धेश्वर तलावाच्या जवळ ठाण्यामध्ये. आणि ब्रह्मदेवाची मूर्ती विशेष काय, कारण ब्रह्मदेवाच्या मूर्त्या साधारण संख्येनं प्रचंड कमी आहेत, त्या जास्त पूजल्या जात नाहीत. त्यामुळे ती साधारण एक 10व्या ते 11व्या शतकातली ती एक मूर्ती आहे, अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे. सध्या कुठे आहे ती मूर्ती? मग ती मूर्ती आता सिद्धेश्वर तलावाच्या इथे राम मंदिर आहे, त्या राम मंदिराच्या बाहेर आहे. हे प्रॉपर त्याला आता त्यांनी केसिंग वगैरे केलंय आणि सुरक्षित ठेवलेली आहे. मला तर आधी हे विचारायचं आहे की इतिहासाचा अभ्यास ह्याकडे तुम्ही का वळलात, आणि मोस्ट प्रॉब्ली आर्किओलॉजी हा विषय तुम्ही का निवडलात? अतिशय उत्तम प्रश्न आहे. तर मुळात इतिहास या विषयाकडे का वळलो, तर खरं सांगायचं तर मनातून आवड आहे त्या विषयाबद्दल. आणि लहानपणापासून एक फॅमिली बॅकग्राऊंड अशी मिळाली आहे की अगदी आजोबांपासून गडकिल्ले फिरायची आवड आहे, त्याच्यामुळे ती वडिलांमध्ये आली, त्याच्यानंतर ती पुढे माझ्याकडे आली. त्याच्यामुळे मग लहानपणापासूनच गडकिल्ले फिरायला सुरुवात झाली, तशी ती आवड लागत गेली. ते अगदी शाळेत असल्यापासून, पहिलीत वगैरे असल्यापासून गडकिल्ले फिरतोय. मग नंतर असा विचार आला की आपण इतिहास तर सगळीकडेच वाचतो, तर इतिहास हा विषय घेऊन पुढे काहीतरी करायचंय हे साधारण एक 9वीत वगैरे असताना माझं ठरलं होतं. पण मग इतिहास म्हणजे काय फक्त दस्तऐवजच असतात का, की फक्त आपल्याकडे रेकॉर्ड्समध्ये येतात लिखित साधनांमध्ये तेवढाच फक्त इतिहास असतो का? तर
तसं नाही आहे. म्हटलं अजून आपल्याला ह्याच्यात काय वेगळं करता येईल. तर मग तेव्हा आपल्या इथे विलेपार्लेला साठे कॉलेजला डॉक्टर सूरज पंडित म्हणून एन्शियंट इंडियन कल्चर डिपार्टमेंटचे हेड आहेत आणि आता सध्या गेल्या वर्षीपासून ते व्हाईस प्रिन्सिपल झाले तिकडे. तर बाबा मला तिकडे त्यांना भेटायला घेऊन गेले की याला असं असं करिअर करायचं आहे, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल. मग सूरज सरांनी पहिलेच मला असं क्लीन बोल्ड केलं की तू आत्ता ठाण्यात राहतोस, तर तुला ठाण्याच्या इतिहासाबद्दल काय माहिती आहे. आणि मी होतो 9वीत. खरं सांगू तर घंटा काही माहित नव्हतं, म्हणजे अजिबात बिलकुल काही माहित नव्हतं मला ठाण्याच्या इतिहासाबद्दल. राईट. हे तुला ती ब्रह्माची मूर्ती तू बघितलीस का. मी असा सरप्राईज होतो, हे असं काही आहे आपल्या ठाण्यात. म्हणजे आपल्याला सुरुवात अगदी स्क्रॅच पासून करायला लागणार आहे. हे मला तेव्हा असं रिअलाइज झालं की आपण ज्या शहरात राहतोय त्या शहराबद्दलच आपल्याला काही माहिती नाहीये. आणि त्याच्यानंतर मग सध्याचं एकंदर साधारण आपण राजकारण बघता किंवा बाकीच्या गोष्टी बघता, इतिहासाबद्दल अनेक वेळेला आपल्याला काही मिसकन्सेप्शन्स क्रिएट केले जातात, त्या काही बुद्धिभेद केले जातात. मग हे सगळं वाचताना, हे सगळं बघताना आपल्या मनात हा प्रश्न म्हणजे माझा तरी उभा राहायचा लहानपणी शाळेत असताना की ह्याच्यामध्ये नेमकं खरं ते काय आहे. म्हणजे खरा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा तर तो नेमका कसा. तर तो अर्थात प्राथमिक साधनांमधनं जो आपल्याला उपलब्ध आहे, म्हणजे मराठाकालीन सगळे पत्रसार संग्रह असतील किंवा मुघल दरबाराची कागदपत्र आहेत, सो त्यानंतर ब्रिटिश रेकॉर्ड्स असतील किंवा पोर्तुगीजांची कागदपत्र, डचांची आहेत, फ्रेंचांची आहेत, अशा सगळ्या युरोपियन सत्तांची कागदपत्र आहेत. तर ह्याच्यातून आपल्याला जो इतिहास समजतो तो खरा. म्हणजे अगदीच मला काहीतरी वाटलं म्हणून मी काहीतरी कथा म्हणून इतिहास लिहून काढला असं नाही. बरोबर. मग ती आवड तशी लागत गेली आणि म्हटलं आता इतिहास म्हणजे फक्त आपण डॉक्युमेंट्स पुरते लिमिटेड राहतो. सामान्य माणसाचा इतिहास जाऊन तो रोज काय खातो, रोज काय करतो हे जाऊन कोण लिहिणार नाही डॉक्युमेंट्स मध्ये. तो राजाची दिनचर्या कशी आहे, राजा काय करतो, राजाची नीती कशी होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये येतात, म्हणजे रेकॉर्ड्समध्ये येतात. पण जेव्हा आपण पुरातत्वाचा विचार करतो तेव्हा ते पुरातत्व साधं एक उदाहरण देतो की आपण रोज काय खातोय, म्हणजे अगदी आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलपर्यंत आपले कपडे काय आहेत, आपलं अन्न काय आहे, ह्या अगदी बेसिक कॉमन गोष्टींपर्यंत जाऊन अभ्यास करतं. आपण रोज जी भांडी वापरतो, ते पूर्वी तर आपली साधी मातीची भांडी होती. आपल्याला हडप्पा आणि या सगळ्या मोहनजोदडो, म्हणजे आता नवीन रिसर्च प्रमाणे आपण त्याला सिंधू सरस्वती संस्कृती म्हणतो, तर त्या काळात आणि त्याच्याही आधी ही अशी भांडी आपल्याला बघायला मिळतात. बरं, त्याच्यात अजून एक मी खाण्याचा एक मुद्दा म्हटला की आपल्या महाराष्ट्रामध्ये तेर नावाचं एक छोटंसं गाव आहे. आता पूर्वी ते एक प्रचंड मोठं शहर होतं, म्हणजे आजच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये. अच्छा. तर तिथे सोलापूर विद्यापीठाचे काही आर्किओलॉजिस्ट तिथे एक्सकाव्हेशन्स करत होते, म्हणजे उत्खनन करत होते, तेव्हा त्यांना आपल्या मुगडाळीच्या खिचडीचे अवशेष सापडले. म्हणून आर्किओलॉजी का, कारण सामान्य माणसाच्या अगदी पोटापर्यंत जाणारा विषय आहे. बरोबर. की कॉमन मॅन काय करतो नेमका आणि कित्येक वर्षांपासून करतोय हे आपल्याला तिकडे समजलं. आणि ते जे खिचडीचे अवशेष म्हटले ते साधारण आजपासून 2,000 ते 2,500 वर्षांपूर्वीच आहेत. म्हणून पुरातत्व हा विषय तुम्ही निवडलाच, पण त्यातही जास्त करून शिवकाळ जेव्हा आपण म्हणतो तर आजकालची जी महाराष्ट्रातली मुलं आहेत किंवा देशातली मुलं आहेत जास्त करून शिवकाळाकडे जास्त आकर्षित होत आहेत. तर ते का होत आहेत नेमकं, म्हणजे त्याच्यात असं काय दडलंय की फक्त शिवकाळ लोकांना वाचायचा असतो किंवा त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात, खास करून युवा पिढी. खरं तर आपण इतिहास या विषयाकडे बघायला गेलो तर तो एंडलेस आहे, म्हणजे त्याला अंत नाहीये. म्हणजे आपण जेवढं ते अजून अजून डेप्थ मध्ये जात जाऊ तेवढं आपल्याला नवीन नवीन काहीतरी सापडत राहतं. पण आता लोक जसं तुम्ही म्हणालात की जास्त करून शिवकाळाकडेच का वळतात, तर आज सगळ्यात जे परखड बोलतो थोडं, पण खरं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्याच्याकडे गेले तर त्यांना त्या गोष्टीला फेम आहे. तर आम्ही कुठल्या तरी एखाद्या शिलारांचा अभ्यास करतोय किंवा सातवाहनांचा अभ्यास करतोय किंवा राष्ट्रकूट वाकाटकांचा अभ्यास करतोय, तर 90% लोक विचारतील हे काय आहे? पण तेच जर आम्ही महाराजांच्या किल्ल्यांवर गेलो आणि एक साधा आता सोशल मीडियाचा जमाना आहे, साधा एक फोटो काढून, व्हिडिओ काढून, रील करून आम्ही टाकलं, तर सुट्टीच्या दिवशी मुलं तिकडे जातात, काहीतरी करतात, म्हणून एक फेम मिळते किंवा एक पब्लिसिटी होते, त्याहीमुळे बरीच लोक जातात. पण ही एक निगेटिव्ह बाजू झाली. पॉझिटिव्ह बाजूही आहे की आज आपण जे इथे सुखाने शांत बसलोय, शांत झोपतोय, यामागे शिवछत्रपतींचं प्रचंड मोठं कर्तृत्व आहे. त्याच्यामुळे आज आपण इथे सुखाने शांतपणे राहू शकतो या महाराष्ट्रामध्ये, नाहीतर आपल्याला कोणी विचारलं नसतं. त्यामुळे लोकांना त्या विषयाची गोडी आहे, आवड आहे, अनेक लोक त्याच्यात मेहनत घेतात. म्हणजे अनेक तरुण असे आहेत, म्हणजे अनेक संस्था आहेत त्याच्यात की ते स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरतात. गडकिल्ले पाण्याच्या टाक्या असतात किल्ल्यांवरती, त्या स्वच्छ करायला सुट्टीचा दिवस आणि स्वतःचा पैसा प्लस स्वतःची मेहनत हे सगळं करून तिकडे जातात. कारण प्रेरणास्त्रोत हा आहे आणि असा प्रेरणास्त्रोत असल्यावरती लोक अर्थातच मागे राहणार नाहीत, ती भरभरून येतात. खरंय. पण जशी त्याची ही एक पॉझिटिव्ह बाजू आहे तशीच निगेटिव्ह बाजू पण आहे. हम्म, ते जरा आपण टाळलं पाहिजे. बरोबर. नुसतं फेमसाठी फेमसाठी जाणं पॉइंट नाहीये. राईट. तर दुर्ग संस्कृतीचा अभ्यास नेमका तुमचा कुठून सुरू झाला आणि त्याचा फर्स्ट फील्ड एक्सपिरियन्स कुठे होता? बरं, त्याच्या आधी अजून एक महत्वाची गोष्ट दुर्गांच्याच बाबतीत सांगतो की दुर्गच नेमके का, कारण पुरातत्व या विषयामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अगदी त्याच्या पुरावशेषांपासून म्हणजे एक्सकॅव्हेशन्स पासनं ते अगदी सुंदर सुंदर लेण्या जशा आपल्या इकडे कान्हेरीच्या आहेत. हम्म, तर अर्थात ते महत्वाचं आहेच, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. पण माझं पर्सनल जर आवडीचा विषय जर कुठला असेल तर तो दुर्ग म्हणजे किल्ले. Okay. तर हे का, ते प्रत्येक काळात रिलेव्हंट आहेत. हम्म, म्हणजे अगदी जरी आपण पुरातन काळामध्ये एन्शियंट पिरियड मध्ये जरी गेलो हम्म, तरी आपल्याला अगदी ऋग्वेदापासून लिखित साधनांमध्ये दुर्गांचे उल्लेख सापडतात. हे त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. तर ऋग्वेद झाला, त्याच्यानंतर कौटिल्याचं अर्थशास्त्र झालं, त्याच्यानंतर मध्ययुगामध्ये शिलार काळामध्ये आहेत, किंवा मध्ययुगच म्हणायचं तर शिवछत्रपतींचे दुर्ग आहेत. खरं एक स्टेटमेंट करतो की शिवछत्रपतींनी खूप कमी दुर्ग स्वतः बांधले, ओके. पण त्यांनी अतिशय उत्तमरित्या त्याचं नियोजन केलं, त्याचा वापर स्ट्रॅटेजिकली परफेक्टली करून घेतला. ओके. त्याच्यानंतर अगदी पेशवांच्या काळामध्ये नंतर शेवटचा मराठ्यांनी बांधलेला किल्ला तो म्हणजे मल्हारगड. सो मुद्दा हा आहे की प्रत्येक काळामध्ये दुर्ग ही संकल्पना रिलेव्हंट राहिलेली आहे आणि प्रत्येक काळामध्ये सिक्युरिटीच्या दृष्टीनं दुर्ग महत्वाचे आहेत. हम्म, तर ह्याची सुरुवात जेव्हा आपण सायकोलॉजिकली विचार करायला जातो की कधी झाली, आता किल्ला नेमका दुर्ग नेमका का असतो, आणि स्पेसिफिकली किल्ल्याच्या ऐवजी दुर्ग हा शब्द वापरेन कारण तो जास्त समावेशक आहे. ओके. किल्ला हा फारसी शब्द आहे, त्यापेक्षा दुर्ग हा संस्कृत शब्द जास्त गोष्टी त्याच्यामध्ये सामावून घेतो. ओके. तर अश्मयुगीन काळामध्ये एखादा मानव, तुम्ही आपण इमॅजिन करा की एखादा मानव गुहेमध्ये राहतोय, तर आपल्याला पशूंची म्हणजे वाघ असेल, बिबट्या असेल किंवा साप असेल यांची भीती आहे. तर तो त्या गुहेच्या तोंडाशी एखादा मोठा धोंडा आणून लावतो, प्रचंड मोठा शिळा आणून लावतो. का? बाबा मला आतमध्ये सेफ राहायचं आहे. बरोबर. हा, म्हणजे हा माझं डिफेन्स म्हणा किंवा प्रतिकार म्हणा, की पुढची बाधा येऊ नये याच्यासाठी केलेली मी एक काहीतरी तरतूद आहे. ही त्याची मूळ भीती जी आहे ना माणसाच्या मनातली, किंवा स्वसंरक्षण, हम्म, ही दुर्ग या संकल्पनेचं मूळ गाभा आहे. बरोबर. मग तिथून आपण येतो ते अगदी आजच्या रायगडापर्यंत हम्म, किंवा राजगडापर्यंत. ह्याच्यासारखे उत्तम दुर्ग जगात दुसऱ्यात नाहीयेत असं माझं स्पष्ट मत आहे. हम्म, की रायगड आणि राजगडासारखे उत्तम बांधणीचे दुर्ग म्हणजे त्या बेस लाईन पासून जो डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आहे ती इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे. अशी दुर्ग ही संकल्पना आहे की जी प्रत्येक काळामध्ये रिलेव्हंट राहते. हम्म, आता माझा पहिला एक्सपिरियन्स जर तुम्ही विचारताय तर तो आम्ही गेलो होतो एका ट्रेकला राजमाचीला. हे त्याच्या आधी लहानपणी पण बघितलेत दुर्ग, नाही अशातला भाग नाही. म्हणजे मी 4थीत असताना रायगडला गेलो होतो फॅमिली बरोबर. त्याच्यानंतर कर्नाळा झालाय, हम्म, म्हणजे त्याच्या आधी झालेला होता. पण तेव्हा काही दुर्ग काय असतात, फक्त ट्रेकिंग करायचं, जायचं यायचं एवढंच होतं. फार वेगळं काहीतरी असं जाणवत नव्हतं तिथे. पण जसं मी म्हटलं की राजमाचीला मी 2017ला गेलो, तर तेव्हा आमचा एक मित्रांचा ग्रुप होता कॉलेजमधला. आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला की आता आपल्याला थंडीचे दिवस होते की राजमाचीला जायचंय. राजमाची लोणावळ्यापासून जवळ आहे, ती लोणावळ्यापासून साधारण 17-18 किलोमीटरची चाल आहे पूर्ण. हम्म, ते आम्ही चालून गेलो, मग 2 दिवस तिथे राहिलो. त्याचे 2 बालेकिल्ले आहेत हम्म, त्या दुर्गाला, श्रीवर्धन आणि मदरांचल. ते आम्ही प्रॉपर बघितले. मग तेव्हा काही काही गोष्टी अशा हळूहळू नोट करत आलो की प्रत्येक दुर्गावरती पाण्याची काही ना काहीतरी व्यवस्थाही असतेच. पाण्याची व्यवस्था नाही असा एकही दुर्ग नाहीये. हम्म, बऱ्याच ठिकाणी काही लेण्या असतात खोदलेल्या, ज्या जुन्या असतात, ज्याच्याने आपल्याला त्या दुर्गाचं डेटिंग काढता येऊ शकतं. हम्म, अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्याच्यातनं एक एक करत अशी आवड निर्माण झाली. आणि मग सह्याद्रीमध्ये आपल्याकडे बेसॉल्ट खडक तर अतिशय उत्तम आहे बांधणीसाठी, राईट. आणि आपल्याकडे तशा पद्धतीचा भूगोल उपलब्ध आहे. मग त्यामुळे आपल्याकडे तसे दुर्ग पण बांधले गेले. म्हणजे ते एक इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये की नेमकं इथेच का बाबा, दुसरीकडे का नाही, अशा पद्धतीने. ओके. तर जसं आता तुम्ही म्हणालात की दुर्ग हे समावेशक आहे आणि ही संकल्पना माझ्या मते जुनी पण आहे. हो, तर ही किती जुनी आहे आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये ह्याचा काही उल्लेख वगैरे आहे का?
दुर्ग ही संकल्पना जेवढे मनुष्य म्हणजे माणूस जेवढा जुना आहे तेवढी दुर्ग संकल्पना जुनी आहे. हम्म. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये राज्याची तो जी 7 अंग सांगतो, म्हणजे कौटिल्याचा काळ म्हटलं तर आजपासून साधारण 2 ते 2,500 वर्षांपूर्वीचा काळ येतो. राज्याची जी 7 अंग कौटिल्याने सांगितलेत त्याच्यात कोश आहे, नीती आहे, त्याच्यानंतर त्याच्यात एक महत्वाचा अंग सांगतो तो दुर्ग. आणि दुर्गाचं महत्व काय आहे, तर राजा जो सगळा कोश म्हणजे धनसंचय जो करतोय हा. त्याच्या प्रजेसाठी, तो दुर्गाच्या आश्रयाने सुरक्षित राहतो असं कौटिल्य म्हणतो. त्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये 2 प्रकरणं ही फक्त आणि फक्त दुर्ग या विषयाला वाहिलेली आहेत. ओके. ह्याच्यावरून तुम्ही त्या काळात दुर्गांचं महत्व किती आहे हे आपल्याला साधारण लक्षात येतं. आणि त्याच्यात कौटिल्य हे पण सांगतं म्हणजे नगर रचना कशी असावी, दुर्ग कसा असावा, हे सगळं कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्रामध्ये नमूद करतो. आणि त्याच्यात तो दुर्गांचे साधारण 4 प्रकार सांगतो. ते कुठले, तर एक म्हणजे औदक म्हणजे काय, पाण्यात असलेला. ओके. त्याच्यातही 2 वेगळे प्रकार आहेत. हम्म. एक म्हणजे अगदी समुद्रात असलेला आणि दुसरा म्हणजे खाडीत असलेला. ओके. दुसरा प्रकार तो सांगतो तो म्हणजे पर्वतदुर्ग. आता पर्वतदुर्गामध्ये तो 2 प्रकार सांगतो. हम्म. एक आहे तो डोंगराच्या माथ्यावर बसलेला आणि दुसरा आहे तो गुहेच्या स्वरूपात असलेला. ओके. म्हणजे काही काही किल्ले असे असतात की पूर्ण ते कोरून त्याच्यातून म्हणजे कापून काढून दगड त्याचा मार्ग बनवला जातो. म्हणजे आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या कर्जतच्या जवळचा कोथळीगड नावाचा एक सुंदर किल्ला आहे. हा. त्याची पूर्ण जी पायऱ्यांची वाढ जाते तो कातळ पूर्ण फोडून काढलाय आणि त्याच्यातनं ती स्प्रिंग सारखी वाढ बनवलेली आहे जायला. ओके. सो अशा पद्धतीचे आहेत. त्याच्यानंतर तो वनदुर्ग सांगतो, खाजणातले किल्ले सांगतो. असे एकूण 6 प्रकार त्याने सांगितलेत. तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दुर्गांचं तर अतिशय महत्व आहे. प्लस तो कुठच्या किल्ल्यांसाठी कशा पद्धतीचं मटेरियल आपण वापरायचं आहे हे सुद्धा तो सांगतो. ओके. म्हणजे जर आपण किल्ला बांधतोय तर त्याच्यात लाकूड अजिबात वापरायचं नाहीये. का, कारण लाकडामध्ये आग दडलेली असते. बरोबर. ते जर पेटलं तर अख्खा पूर्णचा पूर्ण किल्ला जळून खाक होईल. हम्म. त्यामुळे कौटिल्य अर्थशास्त्र हे दुर्गांच्या बाबतीत अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे. ओके. इव्हन राज्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे की राजाने राज्यकारभार कसा करावा, टॅक्सेस कसे असावे. आता हे काळाप्रमाणे टॅक्सेस आणि या गोष्टी बदलत जातील, बरोबर. ते वेगळी गोष्ट आहे. पण एक जो बेस गाभा असतो प्रत्येक गोष्टीचा तो आजही अनुकरणीय आहे. तर आज उपलब्ध असलेल्या पुरातत्व अवशेषांवरून प्राचीन दुर्गांचे असे कोणते कोणते प्रकार असतात किंवा आहेत, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की 4 प्रकार आहेत, त्याच्यामध्येही उपप्रकार आहेत, तर असे हो. किती प्रकार आहेत टोटल? मिश्रदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, त्याच्यानंतर गिरिदुर्ग आहेत. वनदुर्ग म्हणजे जंगलात असलेले. जंगलात असले. मिश्रदुर्ग म्हणजे जिथे खाजण पण आहे, जिथे भूदुर्ग आहे, म्हणजे वसईच्या किल्ल्यासारखं, ओके. की तो आहे लँड फोर्ट म्हणजे भूदुर्ग आहे, पण एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला खाडी आहे आणि तो खाजणात बांधलेला किल्ला आहे. त्याच्यानंतर पर्वतदुर्ग म्हटलं मी म्हणजे रायगड राजगडासारखे दुर्ग आहेत. त्याच्यानंतर वाळवंटात असलेला दुर्ग असतो तो वार्क्षदुर्ग. वार्क्षदुर्ग म्हणजे काय, तो वाळवंटामध्ये ज्याच्या आसपास पाण्याची फारशी उपलब्धता नाही, जी उपलब्धता ती फक्त त्या दुर्गाच्या आतमध्येच आहे असा. ओके. आणि अजून एक इंटरेस्टिंग प्रकार आहे तो म्हणजे नृदुर्ग. मनुस्मृतीमध्ये मनू हे सगळे 6 प्रकार एक्सप्लेन करतो अच्छा. दुर्गांचे. तर नृदुर्ग म्हणजे काय, तर एक साधारण आपण महाभारतामध्ये एक याची कथा ऐकलेली असते अभिमन्यूची, की तो चक्रव्यूहात गेला पण त्या चक्रव्यूहातून तो बाहेर नाही पडू शकला. ज्या प्रकारे एक विशिष्ट प्रकारे त्या सैन्याची रचना केली जाते, म्हणजे मनुष्यानी युक्त असा जो दुर्ग आहे, म्हणजे मनुष्यांची एक स्पेसिफिक रचना केली जाते सैन्याची, की त्याच्या आतमध्ये शत्रू येतो तो परत बाहेर जात नाही. तो नृदुर्ग म्हणजे मनुष्यबळावर उभारलेला तो नृदुर्ग. असे इंटरेस्टिंग प्रकार आहेत त्याचे. आणि अपदुर्ग म्हणजे जलदुर्ग, पाण्यातला किल्ला. बरोबर. असे हे प्रकार सांगितलेले आहेत आपल्याला टेक्स्टमध्ये येतात. आणि हे अगदी कौटिल्य अर्थशास्त्र आहे, मनुस्मृती आहे, शिल्पशास्त्रांचे अनेक ग्रंथ आहेत शिल्पशास्त्र विषयावरती, मानसार आहे, मयमत आहे, ह्या त्यानंतर शिवछत्रपतींच्या काळातलं आज्ञापत्र आहे. अशा या सगळ्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये हे प्रकार तसेच आपल्याला सापडतात. बरोबर. पण मग आता जसं जॉग्राफिकल हे असतं की आपल्या इथे सह्याद्री रांगा आहेत, त्याच्यामुळे आपण त्या प्रकारे ते दुर्ग करू. मग जसं राजस्थानमध्ये आपण बघायला गेलो तर ते दुर्ग थोडे वेगळेच असतात, त्यांचे तर महालच टाईप असतात. तर मग हे फरक जे असतात ते कशामुळे आणि त्याचं नेमकं कारण काय? तिकडचे जे आहेत ते साधारण महालासारखे दिसणारे आणि ऐशोआराम या प्रकारामध्ये मोडणारे हे दुर्ग आहेत. आणि महाराष्ट्रातले किल्ले आपले कसे आहेत, दुर्ग कसे आहेत, ते राकट आहेत. राकट देशा कणखर देश आपल्याला म्हटलेलंच आहे आणि दगडांचा देश आहे. तर
ह्याच्यामध्ये मुळात फरक असा आहे की राजस्थानातले जे बहुतांश किल्ले आहेत, अर्थात डिफेन्स हा प्रत्येक दुर्गाचा गाभाच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण ते जास्त करून आपल्याला ऐषोआरामी पद्धतीनं राहिलेले दिसतात. का? कारण त्यांच्यावर त्या प्रकारचे हल्ले नंतर मध्ययुगाच्या काळामध्ये फारसे झालेले नाहीत. पण तेच जर आपण महाराष्ट्रातल्या दुर्गांबद्दल बोललो, तर जेव्हा आपण बोलतो तर तेव्हा आपल्याला इथे जे दुर्ग असलेले दिसतात ते मिलिटरी फोर्ट्स आहेत. म्हणजे ते काय आहेत तर डिफेन्सिव्ह आणि अटॅकिंग ह्यासाठी ते बांधले गेलेले दुर्ग आहेत. ओके. म्हणजे जर आपल्यावर हल्ला झालाय तर आपल्याला डिफेन्स कसा करायचा आणि शत्रूवर प्रतिहल्ला कसा करायचा, हा धागा पकडून ते पूर्ण दुर्गांची बांधणी केली गेलेली आहे आपल्याकडे. बरोबर. त्यामुळे सर आज आपल्याला एवढे भग्नावशेष दिसतात. तिकडचे किल्ले आजही एवढे चांगल्या उत्तम रीतीने मेंटेन का आहेत? कारण आपल्या महाराष्ट्रावरती ज्या प्रकारचा इतिहास आहे, आपल्या महाराष्ट्राचा ज्या प्रकारचा इतिहास आहे, आपल्या दुर्गांचा ज्या प्रकारचा इतिहास आहे, ज्या प्रकारे आपण प्रतिकार केला, म्हणजे आधी मुघलांशी असेल, आदिलशाहीशी असेल आणि नंतर ब्रिटिशांशी असेल, तर ब्रिटिशांनी खरी गुम काय ती ओळखलेली होती. आणि म्हणून 1818ला जेव्हा मराठा साम्राज्याचं पतन झालं, अंत झाला, तेव्हा सगळ्यात पहिले ब्रिटिशांनी काय केलं असेल तर सगळे दुर्ग उद्ध्वस्त करून टाकले आणि अनेक ठिकाणच्या वाटा, दरवाजे हे तोफा लावून पाडलेले. आणि त्यांना माहिती आहे की मराठे जर पुरात उभे राहतील तर त्यांचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे ते म्हणजे त्यांचे दुर्ग आहेत. दुर्ग. म्हणून हा डिफरन्स आपल्याला दिसतो. पुढे आपलं कन्व्हर्सेशन नेताना आता कौटिल्यचं अर्थशास्त्र आपण म्हणालो, त्याचप्रमाणे तुम्ही एक म्हणालात ते म्हणजे शिवछत्रपतींचा आज्ञापत्र. तर ह्याच्यामध्ये दुर्गनीती कशी विकसित झाली या दोघांमध्ये, म्हणजे अर्थशास्त्र असेल आणि आज्ञापत्र असेल, ह्याच्यामध्ये काहीतरी विकसित झालं असेल तर ती काय झाली आणि कशी झाली? कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, एका इंद्रधनुष्य जर एक टोक असेल तर रामचंद्र पंतांचं आज्ञापत्र हे त्या इंद्रधनुष्याचं दुसरं टोक आहे. ओके. म्हणजे ते कुठल्याही अँगलने आपण बघितलं तरी ते आपल्याला सुंदरच दिसणार आहे. तर मुळात मुद्दा असा आहे की कौटिल्याच्या वेळेला कौटिल्य काय म्हणतो की त्यांनी काही वेगळी नीती सांगितली का, तर नाही. तर तो म्हणतो आजपर्यंत त्याच्या आधी झालेल्या आचार्यांनी जी वेगवेगळी नीती सांगितली, म्हणजे दुर्गनीती असेल, राजनीती असेल किंवा अर्थनीती असेल, ह्या सगळ्याचं कंपॅरिझन करायचं काम, म्हणजे एकत्रीकरण करायचं काम, आणि वेगवेगळं म्हणजे त्याच्या आधी कौटिल्याच्या आधीचे जे अनेक विचारवंत होऊन गेले त्यावेळेला त्यांचे रेफरन्स कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्रात देतो की हे काय म्हणतायत, ते काय म्हणतायत, आणि मग स्वतःचं मत सगळ्यात शेवटी देतो. इथून जी दुर्गांची सुरुवात आपल्याला, म्हणजे आपण आता एक कौटिल्य अर्थशास्त्र आज एक बेंचमार्क पकडलाय, तर तिथून जेव्हा आपण आज्ञापत्रापर्यंत येतो तेव्हा साधारण मध्ये एक 1,500 वर्षांचा कालखंड गेलेला आहे, प्रचंड मोठा आहे. शिवछत्रपतींच्या आणि आज्ञापत्रामधल्या दुर्गांमध्ये आपल्याला वेगळेपण काय दिसतं की त्याच्यामध्ये शिवछत्रपतींची नीती ही काय आहे ना, ही अतिशय उत्तमरित्या रामचंद्र पंतांनी उलगडून दाखवलेली आहे. म्हणजे शिवछत्रपतींनी काही वेगळं केलंय का, तर नाही. केलंय सामान्य म्हणजे तसं सामान्य नव्हे, केलंय जे आपल्या परंपरेनुसार चालत आलेले त्याच गोष्टी केल्यात, फक्त त्यांनी त्या वेगळ्या पद्धतीनं केल्या. बरोबर. त्यांच्या आधी आदिलशाही, मुघल किंवा निजामशाही यांनी दुर्गांचा एवढ्या सुंदर रीतीने विचारच केला नव्हता की जो त्यांना काय म्हणतो आपण ड्रॉबॅक वाटला होता की एवढे डोंगरी दुर्ग आहेत, एवढे चढायचे उतरायचे, त्याच्यामुळे त्या सगळ्या राजधान्या या पठारी प्रदेशात होत्या. बरोबर. तो सगळाचा सगळा चंक उचलून शिवछत्रपतींनी त्या गिरिदुर्गांमध्ये नेऊन ठेवला. म्हणजे आधीच्या शाह्या ज्याला स्वतःचा ड्रॉबॅक मानत होत्या, तोच शिवछत्रपतींनी स्वतःचा प्लस पॉइंट बनवला. ही जी नीती आहे, जी कौटिल्याने सुद्धा चंद्रगुप्ताच्या वेळेला अतिशय उत्तम रीतीने इम्प्लिमेंट केली होती. म्हणजे काय, तर त्यावेळेचे जे सगळे विस्थापित लोक आहेत, म्हणजे शेतकरी आहेत, ह्यांचं सगळ्यांचं सैन्य, आदिवासी आहेत, यांचं सगळ्यांचं सैन्य उभं केलं, चंद्रगुप्ताच्या पाठी उभं केलं, आणि मग चंद्रगुप्तानं याला हरवून पूर्ण मौर्य साम्राज्याची स्थापना केली. सेम गोष्ट आपल्याला, म्हणजे आता हे काय शिवछत्रपतींना कौटिल्याबद्दल माहिती होतं असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण ती एक परंपरा आहे जी चालत आलेली आहे. मध्ये बरेच डिस्कंटिन्युटीज आहेत त्याच्यात, पण ती परंपरा जी चालत आली त्या काळापासून ती पूर्ण फॉलो होत गेली. आणि शिवछत्रपतींनी पण काय केलं, हे जे सगळे मोठे सरदार, अनेक आपले मराठे सरदारही, आणि स्पेसिफिक सांगतो मी, जेव्हा मराठे हा शब्द उच्चारतोय जातीवाचक नाहीये, बरोबर, महाराष्ट्रातल्या लोकांना मराठे म्हणतो. अनेक मराठे सरदार त्याच्यामध्ये
आदिलशाहीकडे होते, मुघलांकडे होते, निजामशाहीकडे होते. अर्थात महाराजांच्या वेळेला महाराजांचा कार्य जेव्हा 1630ला जन्म झाला, 45-46 मध्ये पहिला तोरणा जिंकून घेतला, त्या निजामशाहीचा पूर्णपणे अंत झालेला होता. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लढायला ज्या दोन मुख्य त्यांचे शत्रू होते ते म्हणजे एक आदिलशाही आणि दुसरे मुघल. तर त्याच्यात शिवछत्रपतींनी काय केलं की याचे सगळे विस्थापित आहेत, शेतकरी आहेत, ह्या सगळ्या लोकांचं सैन्य उभं केलं, ज्यांना आपण मावळे म्हणतो. अच्छा. आणि त्यांच्या थ्रू किल्ल्यांचा अतिशय उपयुक्तरित्या वापर केला, स्ट्रॅटेजिकली परफेक्ट वापर केला आणि या सगळ्या शाळांना मात दिली. बरोबर. आता आमच्याच एका मागच्या पॉडकास्टमध्ये अद्वैत केनी सर म्हणून आलेले, त्यांनी पण एक खूप छान उदाहरण दिलेलं, ते म्हणजे आंग्रे. की इवन संभाजी महाराज असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, दोघेही जे आपले दुर्ग असायचे, जे पाण्यात आपण बांधतो, किंवा तिकडचा आपला आरमार असेल, तिकडचे आपले बोट्स असतील, बरोबर, या बाबतीत ते कोळी आणि हे जी समाज होती त्यांच्यावर पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेवायचे. तर हा कुठेतरी मोठा बदल होता जो महाराजांनी वेगळ्या पद्धतीने मांडलेला. शिवछत्रपती ना हे एक प्रचंड विजनरी, आजच्या काळातला जो शब्द वापरायचा झाला, काळाच्याही प्रचंड पुढे जाऊन विचार करणारा माणूस आहे. राईट. त्या काळामध्ये अनेक बंद्या होत्या समाजावरती. रोटीबंदी असेल, बेटीबंदी असेल, समुद्रबंदी असेल. बरोबर. ही सगळी समुद्रबंदी वगैरे उल्लंघून शिवछत्रपतींना कळलं की आज जर आपल्याला टिकायचं असेल इथे, तर फक्त जमिनीवरती आपल्याला ताकद दाखवून चालणार नाहीये. तर पुढचे मुघलांनंतर, आदिलशाही नंतर जे बळकट होण्यासाठी प्रयत्न करतात ते सगळे हे ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच ही सगळी लोक आहेत. बरोबर. ह्यांच्याशी जर आपल्याला टक्कर घ्यायची असेल तर आपल्याला स्वतःचं आरमार असणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी पूर्ण त्यांच्या स्ट्रॅटेजी आपल्याला असलेल्या दिसतात. बरोबर. त्यासाठी ही पूर्ण कोकणामध्ये आपल्याला जी पूर्ण चेन दिसते, शृंखला जी दिसते पूर्ण जलदुर्गांची, जे अगदी खांदेरीची तर कथा अजूनच खूप इंटरेस्टिंग कथा आहे खांदेरीच्या युद्धाची. ते मुंबईच्या जवळ आहे. त्या खांदेरी, त्याच्यानंतर खाली गेलो की पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आहे, कल्याण भिवंडी आहे, बरोबर. त्याच्यानंतर खाली सिंधुदुर्ग सारखा उत्तम किल्ला आहे. हे आता सिंधुदुर्गाचं जर लोकेशन आपण घेतलं तर त्यांना एकीकडे वेंगुर्ल्याच्या डचांना पण शोध द्यायचा आहे. बरोबर. आणि आपल्या अरबी समुद्रामध्ये त्यावेळेच्या पोर्तुगीजांचं जे अतिशय वर्चस्व प्रस्थापित झालं होतं, म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो. जर कुठलाही भारतीय, मराठी जाऊ दे, पण भारतीय माणसाला जर अरबी समुद्रातनं त्याचं मालवाहतुकीचं जहाज जरी घेऊन जायचं झालं तरी त्याला परवानगीचा कार्ताज म्हणतात त्याला पोर्तुगीज भाषेत, तो कार्ताज घ्यायला लागायचा. तर कशासाठी? तर तुम्ही इथून जाताय ह्याच्यासाठी तो कर पोर्तुगीजांना द्यायचा गोव्याला, नाहीतर तुमचं जर जहाज मध्ये दिसलं तर बुडवणार. म्हणजे इलाका जरी आपला असला तरी सद्दी त्यांची होती. ही मोडून काढण्यासाठी म्हणून शिवछत्रपतींनी विजन ठेवून प्रॉपर आरमार स्थापन केलंय. ओके. आणि त्याकरता मराठ्यांची जी नौका बांधणी होती ती आपल्या इकडे कल्याणला दुर्गाडीच्या इथे होत होती. ओके. हे 3 महत्वाची होती त्यांच्याकडे ठाणी, जिथे नौका बांधणी आपली नंतर होत होती. एक म्हणजे कल्याण तर होतच, कल्याण. त्याच्यानंतर दापोलीच्या जवळ सुवर्णदुर्ग आहे. तर सुवर्णदुर्ग हे सुद्धा मराठ्यांच्या काळातलं एक महत्वाचं नौका बांधणीचं स्थान होतं, ठिकाण होतं. आणि विजयदुर्ग, घेरिया ज्याला आपण म्हणतो. सो तिथे विजयदुर्गच्या इथे तर ते पूर्ण नौका बांधणी जिथे व्हायची त्या ठिकाणचे अवशेष, गोदी त्याला म्हणतो आपण, तर त्या गोदीचे अवशेष आपल्याला आजही असलेले दिसतात. ते तिथे एक छोटस गावच आहे, एक 30-40 घरांचं असेल, गोदीची वाडीचं नाव आहे त्याचं. अच्छा. तिकडे ते प्रॉपर आपल्याला आज बघता येतं जाऊन. विजयदुर्गाबद्दल मी अजून एक ऐकलेलं, ते म्हणजे एकतर त्याची एंट्रन्स दिसत नाही आपल्याला, तशी बांधणी तशी केलेली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक थोडं समुद्राच्या अलीकडे त्यांनी असं काही बांधणी केलेली की जर कोणी शत्रू आरमार घेऊन आलाच तर ती तिथेच बुडेल. तर हे नेमकं काय होतं, त्याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? तो साधारण रिपोर्ट असा होता, त्याला आमच्या आर्किओलॉजीच्या याच्यामध्ये मेरिटाईम आर्किओलॉजी म्हणतात. ओके. किंवा मरीन आर्किओलॉजी म्हणतात. तर त्याच्या खाली साधारण अशा एक विशिष्ट प्रकारची रचना केलेली आहे भिंतींची, दगडांची, की ह्यांच्या जर होड्या आल्या, पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, तर त्या तिथे फुटायच्या त्या भिंतीवर आदळून. आता ह्याच्यामध्ये आपल्याला त्या नौकेचा आकार लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे. मराठ्यांकडच्या ज्या साधारण त्यावेळेच्या नौका होत्या
आणि हे साधारण जे उदाहरण तुम्ही म्हणताय ते कान्होजी आंग्रेंच्या काळातलं आहे. कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रेंच्या काळात आहे, म्हणजे महाराजांच्या थोडं नंतरच्या काळातलं आहे. पण त्या ज्या नौका होत्या त्या कशा असायच्या, शिडाच्या होड्या होत्या त्या. ओके. जे वारा ज्या दिशेला जाईल त्या दिशेला ती होडी जात असे. त्यामुळे ती खाली जास्त जरा डेप्थ असते, त्याला पाण्याखाली जास्त जाते. बरोबर. ह्याच्या उलट मराठ्यांच्या ज्या नौका होत्या त्या अतिशय छोट्या वलवायच्या नौका. हा बरोबर. ते सुरुवातीला ब्रिटिशांनी वगैरे वेड्यात काढलं होतं की हे असल्या होड्या घेऊन कसले लढणार आहेत. पण ह्याच उलट ब्रिटिशांनीच लिहून ठेवलंय की खांदेरीचं जे युद्ध चालू होतं भर पावसाळ्यामध्ये, हे ऑगस्टच्या साधारण महिन्यामध्ये जेव्हा महामूर पाऊस असतो कोकणामध्ये, त्या महामूर पावसामध्ये आपली लोक त्या खांदेरी बेटावर जाऊन खांदेरी हा दुर्ग बांधायचं काम करतात. अच्छा. आणि एकीकडे युद्ध चाललंय ब्रिटिश आणि एकीकडून सिद्धी, या दोघांची आपण लढतोय. त्या दोघांची युती आहे. त्या दोघांची युती होती म्हणून आपल्याला खांदेरी हवं होतं, कारण हे खांदेरीचं जे लोकेशन आहे, ठिकाण आहे, ते बरोबर मुंबई आणि जंजिरा याच्या बरोबर मध्यात आहे. बरोबर. त्यामुळे त्यांचा जो कॉन्टॅक्ट होता तो आपल्याला तोडायचा म्हणून आपल्याला खांदेरी घ्यायचा होता. खांदेरी हवा होता. त्यामुळे ब्रिटिशांचा विरोध, एकीकडे सिद्धाचा विरोध, हे करत असताना भर पावसाळ्यामध्ये आपण किल्ला बांधतोय आणि तो बांधत असताना त्यांच्या ज्या होड्या आहेत, वारा पडला की होडी अँकर टाकून खाली तिथेच जागेवर आपल्याला त्यांना थांबवायला लागायची. पण आपली लोक तेच वाटेल तेव्हा वाटेल त्या वेळेला त्या वलवत, छोट्या छोट्या नौका वलवत, हवी तेव्हा जायची, हवी तेव्हा यायची. याच्यावर ब्रिटिश रेकॉर्ड्समध्येच एक आपल्याला वाक्य आलेलं सापडतं की मराठ्यांच्या ज्या छोट्या छोट्या नौका आहेत या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात. म्हणजे नेमकं काय करतात, तर त्यांना काय फ्री आहे ना, म्हणजे फ्री आहे इन द सेन्स की हवं तेव्हा जाता येते, हवं तेव्हा येता येते, फ्री ऍक्सेस, ऍक्सेसिबिलिटी इझी आहे त्यांच्यापेक्षा. त्यांना वारा पडला की ते बोंबलले. सो मराठ्यांच्या नौकांची साधारण आधी हेटाळणी करून नंतर त्याचा ग्रेटनेस पण मान्य केला. आणि ते शिवछत्रपतींच्या वेळचं एक युद्ध मोठं की ज्या युद्धामध्ये आपण एकाच वेळेला सिद्धाला पण हरवलंय आणि ब्रिटिशांनाही हरवलंय. ब्रिटिश ही त्यावेळेची समुद्रावरची बऱ्यापैकी मोठी सत्ता होती. ओके. विचार करा, ते युरोपातनं इंग्लंडवरून इकडे त्या नौदलाच्या जोरावर आलेत, इकडे येऊन, तेव्हा तर मुंबई त्यांच्याकडे होतीच. बरोबर. आणि त्यातही आपण त्यांना हरवतोय. म्हणजे महाराजांनी काहीतरी प्रॉपर व्हिजन ठेवून आपलं आर्मर प्रॉपर डेव्हलप केलंय. बरोबर. अर्थात त्याच्यातही त्या दुर्गांचा रोल अतिशय महत्वाचा आहे, राईट. जो आपला आजचा विषय आहे. तर जसं तुम्ही आता म्हणताय की छत्रपती शिवरायांनी खूप काही विजन ठेवून त्यांची स्ट्रॅटेजी आखलेली, तर जेव्हा परकीय प्रवासी इथे येत होते त्यांनी काही असा उल्लेख करून ठेवलाय का या दुर्गांबद्दल खास करून? नक्कीच. ब्रिटिश ब्रिटिशांचं कडे आहे किंवा फ्रेंच प्रवासी आहेत. निकोलाय मनुची एक इटालियन प्रवासी होता. तर त्याने अनेक आपल्याला शिवछत्रपतींच्या बद्दल आणि ह्याच्याबद्दल अनेक उल्लेख केलेले दिसतात. निकोलाय मनुची हा जो मी इटालियन प्रवासी म्हटलं, जेव्हा पुरंदरचा तह झाला औरंगजेब आणि शिवछत्रपतींमध्ये, तेव्हा त्या मिर्झा राजा जयसिंगाच्या तंबूमध्ये हजर असलेला असा तो निकोलाय मनुची आहे. तो नंतर महाराजांचा दक्षिण दिग्विजय झाला तेव्हाही त्याने महाराजांबद्दल बरंच काही लिहून ठेवलंय, किंवा अगदी डच रेकॉर्ड सुद्धा आपल्याला मिळतात. तर ह्याच्यात जर उदाहरण द्यायचं झालं तर ब्रिटिशांनी रायगडाचं वर्णन केलंय. ते रायगडाचं वर्णन म्हणतात की त्यांच्या इकडे जिब्राल्टरचा रॉक आहे युरोपमध्ये. तर हा जो रायगड, हा दुर्ग ज्या प्रकारे बांधला गेलाय, त्याचं जे लोकेशन आहे, त्याचं जे स्थान आहे, हा अख्खा एक दुर्ग जर योग्य शिबंदी आणि योग्य जर अन्नाचा साठा आतमध्ये केलेला असेल, अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकतो. अच्छा. एवढं उत्तम स्थान आहे त्याचं आणि एवढी उत्तम बांधणी आहे. जिंजी ही जी मराठ्यांच्या राज्याची दक्षिणेतली राजधानी होती, नंतर राजाराम महाराजांना अतिशय उत्तमरित्या उपयोग झाला जिंजीचा. बरोबर. तर त्याच्याबद्दल एक डच प्रवासी त्यावेळेला आला होता. तर महाराजांनी केलं काय, दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला जिंजी जिंकून घेतला होता, तो किल्ला पूर्ण पाडला आणि परत स्वतःला हवा तसा बांधून घेतला. त्याच्याबद्दल तो डच प्रवासी म्हणतोय की युरोपियनांनाही लाजवेल अशा प्रकारचं काम शिवाजीने केलंय. तर मी एकेरी उल्लेख करतोय, म्हणजे ते ह्याच्यातला उल्लेख आहे तो सांग. बरोबर. हे एवढं उत्कृष्ट पद्धतीचं इंजिनिअरिंग आहे, एवढं उत्कृष्ट पद्धतीचं प्लॅनिंग आहे जे त्यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे असे अनेक उल्लेख आपल्याला सापडतात. किंवा राजगडाचा उल्लेख आपल्याला ब्रिटिश रेकॉर्ड्समध्ये बऱ्याचदा असा सापडतो की मानवांनी जो निर्माण केलेला आहे, हा असा उत्तम प्रतीचा दुर्ग आहे. असा दुसरा दुर्ग मानवनिर्मित होऊच शकत नाही जगात. एक तर एवढ्या उंचीवर, 4,500 फुटांच्या उंचीवरती आहे, जास्तच.
3 माचा आहेत, सुवळा, संजीवनी आणि पद्मावती. तर प्रत्येक माचीला तटबंदीचं शिलापाकोटं चढवलंय आणि वरती सगळ्यात मध्यात बरोबर बालेकिल्ला आहे. तिकडे जायचं तर अजूनच वेगळं साहस करायला लागतं. बरोबर. अशा पद्धतीचा जो दुर्ग आहे तो परत बांधता येणार नाही कोणालाच. म्हणजे प्रॉपर काय म्हणतो आपण त्याला, आर्किटेक्चरच्या भाषेमध्ये ग्रॅव्हिटी आणि हे सगळं पकडून ज्या प्रकारे बांधकाम केलंय, विचार करा ना, 450-500 वर्षानंतर दुर्ग आज जसाच्या तसा उभा आहे. बरोबर. किती परफेक्शनचं काम आहे. त्याचप्रमाणे मग जर प्रवासी इथे येऊन जर त्यांचा उल्लेख जर ते करत असेल, तर त्याचप्रमाणे आपल्यावर ज्यांनी राज्य केलंय, मुघल असतील, त्यांच्या दस्तऐवजांमध्ये दुर्गांबद्दल काही माहिती वगैरे मिळते का? दुर्गांबद्दल त्यांच्या दस्तावेजामध्ये मिळणारी माहिती म्हणजे हा जिंकून घेतला. हा. आता एक मजा सांगायची झाली तर शिवछत्रपतींचं निधन झालं 1680 साली, महानिर्वाण झालं त्यांचं. 1707 मध्ये औरंगजेब मेला, महाराष्ट्रातच गाडला त्याला. बरोबर. 1680 ते 1707 ही जी 27 वर्ष आहेत, हा 27 वर्ष मराठी आणि मोगल ह्यांच्यामधला रणसंग्राम, लोकसंग्राम चालू आहे. बरोबर. पहिली 9 वर्ष शंभू छत्रपती होते, त्यांना अतिशय क्रूर विकृत पद्धतीनं औरंगजेबाने मारलं, हे तर आपल्याला माहिती आहे. पण तरीही इवन शंभूराजे गेले 1689 साली त्यांची हत्या केली गेली. बरोबर. फेब्रुवारी मार्च मध्ये, आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर मध्ये रायगड पडला. पण राजधानीचा दुर्ग पडल्यानंतर सुद्धा मराठे लढतच आहेत, लढतातच आहेत. राजाराम छत्रपती रायगडावरून निघाले वाघ दरवाजातनं, आणि तिकडून प्रतापगड आणि असा मध्ये सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर समुद्री मार्गाने कर्नाटकातनं अजून परत वरती जात ते जिंजीला पोहोचले. ओके. जिंजीवरून त्यांनी अनेक वर्ष राज्यकारभार केला. 1700 मध्ये त्यांचं निधन झालं. मग 1700 ते 1707 महाराणी ताराराणी ह्यांनी मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व केलं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुर्गांचा जो आपला रोल आहे तो अतिशय महत्वाचा राहिलेला आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा की दुर्ग जरी पडला असला, राजधानीचा दुर्ग जरी पडला तरी मराठे लढत होते का, कारण ही प्रेरणा आहे. बरोबर. तर 1707 मध्ये औरंगजेब त्या प्रकारे मेला. तिथपर्यंत ताराराणी त्याला सोळकी पोळ करून सोडलं होतं. बरोबर. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला जे तुम्ही प्रश्न जो विचारलात की दुर्गांचे उल्लेख साधारण आपल्याला कुठे सापडतात, कसे सापडतात, तर ते अशा प्रकारे सापडतात की ह्या अधिकाऱ्याला एवढी लाच दिली आणि हा दुर्ग आपल्या ताब्यात घेतला. ओके. ह्या 27 वर्षांच्या ह्याच्यामध्ये फक्त एकच दुर्ग जिंकून घेतला, बाकी सगळे लाच देऊन घेतले. अच्छा. आणि तो म्हणजे तोरणा. अच्छा. तो फक्त एक जिंकला, बाकी राजगड असेल, रायगड असेल, अनेक अनेक दुर्ग आहेत हे लाच देऊन घेतलेले आहेत. आणि त्यावेळेला मराठ्यांची अतिशय वेगळी स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे व्हायचं काय, नंतर राजा अर्थात जिंजीला आहे आणि सततचं युद्ध चाललंय. 27 वर्ष युद्ध म्हणजे काय सोपं खायचं काम नाही. रिसोर्सेस नाहीत, तुमच्याकडे पैसा नसतो, आणि युद्ध करायचं, जिंकून घ्यायच्या गोष्टी तर पैसा लागतो, माणसाला जगायला पैसा लागतो. त्यामुळे कौटिल्य सुद्धा अर्थशास्त्रात म्हणतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल अर्थ काम मोक्षामध्ये, तर पैसा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे धर्मार्थ कामामध्ये. तर हा पैसा कसा उभा करायचा, दुर्ग पण सोडायचा नाहीये, पैसा पण हवा. मोगल तर डेस्परेटच होते या सगळ्या गोष्टी करायला की किल्ला जिंकून घ्यायला. कारण शंभू छत्रपतींची हत्या झाली 1689 साली, तरी मराठ्यांचं राज्य काही हातात आलेलं नाही. औरंगजेबाला वाटलं होतं आता हा शंभू छत्रपतींना पकडून मारलं तर आता कोण हिंमत करणार नाही, छत्रपती बनणार नाही, पूर्ण राज्य आपल्याकडे येईल. कारण त्यांना सवय होती त्या मैदानी प्रदेशातल्या लढायांची आणि आदिलशाहीची वगैरे. एक विजापूर पडलं तर पूर्ण राज्यात खालसा होतं ते राज्यात त्याला जोडून घेतं. मराठ्यांचं असं काहीच झालेलं नाही. राजधानीचा दुर्ग पडलाय ना, पण बाकीचे तर दुर्ग शाबूत आहेत. मग त्यांच्या जोरावरती आम्ही आमचं युद्ध चालूच ठेवू शकतो. आणि महाराजांनी दक्षिण दिग्विजय ज्या विजनने केलाय किंवा पूर्ण राज्याची स्थापना ज्या विजनने केली आहे त्याचा पुरेपूर फायदा आहे 27 वर्षामध्ये पुढे मराठ्यांना मिळालेला आहे. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी तुमचं युद्ध चालू असलं तरी ती जी स्ट्रॅटेजिकल डेप्थ होती जिंजीपर्यंतची, म्हणजे दिल्ली ते महाराष्ट्र रायगड आणि रायगड ते अगदी जिंजी, हे तेवढंच अंतर आहे जेवढं त्याला दिल्लीवरून यायचंय. बरोबर. तो विचारच करू शकत नाही की मी खाली जिंजीपर्यंत जाईन आणि ते जिंकून घेईन. मग तो इथला इथेच घोळत राहिलाय. त्यांची स्ट्रॅटेजी काय होती की आता पैसे नाहीत, राजा फारसे पैसे आम्हाला डायरेक्ट पाठवू शकत नाही, बरेच अडथळे आहेत मध्ये. डेस्परेट असलेल्या मुघलांबरोबर बोलणी चालू करायची तहाची, हा किल्ला घ्या, कारण त्यांना त्या बदल्यामध्ये एक सोन्याची किल्ली मुघलांना औरंगजेबाला द्यायला लागायची की हा किल्ला आम्ही जिंकून घेतला, आणि त्या अखबारात वगैरे सगळं यायचं, कागदपत्रांमध्ये ते रेकॉर्ड आहेत की हा किल्ला आम्ही जिंकून घेतला वगैरे. मग मुघलांकडे तो किल्ला गेल्यावर
ते सगळं धान्य वगैरे भरून ठेवणार, पूर्ण छान किल्ला होता तसा पूर्ववत करून ठेवणार. हम्म. आणि मराठ्यांना माहिती होतं इलाका आपला आहे. बरोबर. एखादी छान काळरात्र पकडायची अमावस्येची वगैरे, किल्ला चढून जायचा, अचानक हल्ला करायचा आणि जिंकून घ्यायचा. ही स्ट्रॅटेजी अनेक वर्ष मराठ्यांनी अंमलात आणलेली आहे. म्हणजे कमीत कमी रिसोर्सेस मध्ये जास्तीत जास्त फायदा कसा करायचा हे मराठ्यांपेक्षा उत्तम उदाहरण दुसरं कुठलंच नाहीये. बरोबर. लिमिटेड सैन्य आहे, लिमिटेड रिसोर्सेस आहेत, लिमिटेड पैसा आहे, पण इलाका आपला असल्यामुळे आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचे खाचखळगे माहिती असतात. किल्ल्याची तटबंदी कशी आहे, कुठून कुठे आहे, कुठली गोष्ट किल्ल्याची जास्त वीक आहे, कुठून आपल्याला हल्ला करता येतो, हा सगळा प्लॅन आपल्याकडे रेडी असायचा. बरोबर. अशा पद्धतीचे उल्लेख आपल्याला सापडतात की औरंगजेब फर्स्टेड झालाय, पैसे दिलेत, किल्ला घेतलाय. किंवा अजून एक मुघली दरबारच्या कागदपत्रांमध्ये अतिशय उत्तम उदाहरण येतं ते असं की नाशिकच्या जवळ रामशेष नावाचा किल्ला आहे. छोटासा किल्ला आहे, काय फार मोठा नाहीये. 5.5 वर्ष तो किल्ला मुघलांना जिंकता आला नव्हता. ह्याच्या मागे कारण काय, रामशेजच का निवडला औरंगजेबाने? कारण शहाजहान जेव्हा दक्षिण आला होता दक्षिण जिंकायला, तर त्याने पहिला रामशेज जिंकून घेतला, म्हणून औरंगजेबाला पण तेच कॉपी करायची होती. ओके. की बादशाह जेव्हा येतो तेव्हा पहिला रामशेज जिंकून घेतो. तर रामशेजने जेवढा तंगवलाय 5.5 वर्ष एका किल्ल्याला इंटू 350 दुर्ग, बादशाहचं आयुष्य तरी पुरणार आहे? तुम्ही जसा पहिला आता उल्लेख केला की अमावस्येच्या रात्री मराठे हल्ला करायचे, हा कुठेतरी त्यावेळी आउट ऑफ द बॉक्स विचार होता. कारण का त्यावेळी जो विचार आपल्यामध्ये होता की अमावस्येला काही कामं करू नका, अमावस्येला हे करू नका, तर याबद्दल तुम्ही काय बोलाल? कारण का हा आउट ऑफ द बॉक्स विचार करूनच शिवरायांनी हा पाऊल उचललेलं आहे. शिवछत्रपती स्वतःच प्रचंड मोठा आउट ऑफ द बॉक्स विचार करणारे होते. बरोबर. ते जर आउट ऑफ द बॉक्स विचार करत नसते तर एवढं स्वराज्य स्थापन करणं त्यांना शक्यच झालं नसतं. ते आउट ऑफ द बॉक्स विचार करत होते आणि तीच सवय त्यांनी त्यांच्या माणसांना लावली होती. राईट. नाहीतर मग इतर मराठी सरदारांसारखेच कोणाची तरी चाकरी पत्करली असते आणि पुढचं आयुष्य घालवलं असतं, वतनदारी होतीच. कारण बरोबर. पण जर माझा जनतेवरती अन्याय होतोय, जर हे सगळे मुसलमानी राज्य करते, जर वाटेल त्यावेळेला लोकांच्या घरातनं बायकांना उचलून पळवून नेतायत, देवस्थानं जर भ्रष्ट करतायत, बरोबर, तर ह्याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन राज्य स्थापन करायची गरज होती. आणि हाच मुळात आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार होता. बरोबर. मग त्यासाठी रिसोर्सेस कसे आपल्याला जुळवायचे, कसं काय करायचंय, हे त्यांनी बरोबर ते परफेक्टली मॅनेज केलं. कारण कविराज भूषण जो शिवछत्रपतींच्या वेळेला रायगडावर आला होता, तो म्हणतो की शिवाजी नव्हते तर सुनत होती सबकी. जे जर शिवछत्रपती झालेच नसते तरच आपल्या सगळ्यांची चिंता झालेली असती. जो हिंदू धर्म जो वाचवला तो शिवछत्रपतींच्या तलवारीने वाचवलेला आहे, त्यांच्या मनगटाने वाचवलेला आहे, त्या मुठीने वाचवलेला आहे. त्यामुळे हाच मुळात आउट ऑफ द बॉक्स विचार आहे आणि तो झिरपत झिरपत परत खाली आलेला आहे. बरोबर. तर जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या पूर्ण लाईफकडे बघता तेव्हा ते नेहमी एक किल्ला निवडायचे आणि त्याच्यावर हल्ला करायचे, किंवा तो किल्ला निवडण्याची पण त्यांची एक प्रक्रिया होती जे समोरच्याला प्रतिस्पर्ध्याला एकदम अचंबित करून टाकायचे. असं का अचंबित व्हायचे? त्यावेळच्या युद्धशास्त्राप्रमाणे आदिलशाही सैन्य असेल, मुघली सैन्य असेल, यांना खुल्या मैदानात युद्ध करायची सवय, त्यांना डोंगर दऱ्यांमध्ये यायची सवयच नाहीये. त्यांचा अर्धा जीव तिकडेच गेलेला होता की त्या मैदानी प्रदेश सोडून आपल्याला इकडे आतमध्ये मरायला यायला लागतंय, आणि शब्दशः मरायला यायला लागतंय. हो हो हो. कारण शिवछत्रपतींना हे माहिती होतं की त्यांच्याकडे रिसोर्सेस हे प्रचंड लिमिटेड आहे. त्यांच्याकडे सैन्यबळ फार नाहीये, त्यांच्याकडे आर्थिक बाजू दुबळी आहे. म्हणजे जेव्हा आपण मुघलांसारख्या त्यावेळच्या जगातल्या साधारण 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाचं ते प्रचंड महाकाय साम्राज्य होतं, त्यांचं उत्पन्न आणि शिवछत्रपतींचं आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 3 ते 3.5 जिल्ह्यांपुरतं मर्यादित त्यावेळेचं स्वराज्य आहे. बरोबर. ह्याच्या रिसोर्सेस मध्ये तुलनाच होऊ शकत नाही, ह्याच्या आर्थिक नियोजनामध्ये तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली माणसं, त्यांच्याकडे असलेले ह्युमन रिसोर्स हे खूप लिमिटेड आहेत. ओपन मैदानी लढाईतला जर आपण गेलो तर आपण हारणार, आपला पराभव होणार हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं स्ट्रॉंग होल्ड काय आहे तर हा सह्याद्री. बरोबर. इथले असलेले डोंगर, दर्या, नद्या हे आपले स्ट्रॉंग होल्ड आहेत. आणि आपल्याला म्हणजे आपल्याला इन द सेन्स शिवछत्रपतींच्या दृष्टीने म्हणतोय की त्यांना वाटा, प्रत्येक किल्ल्याच्या वाटा, डोंगर, दर्या कुठं नेमकं काय आहे हे माहिती आहे, कुठली वाट नेमकं कुठून कशी कुठं जाते हे नेमकं त्यांना माहिती आहे. बरोबर. ह्याचा अतिशय उत्तम रीतीने त्याने वापर करून घेतला. हे
आदिलशाहीचं सैन्य, मोगलांचं सैन्य ह्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आल्यावरच आधी अर्धमेला व्हायचं. कारण त्या थंडीमध्ये मस्त दिल्लीच्या, विजापुराच्या ओपन याच्यामध्ये राहायची सवय असलेलं सैन्य किंवा फार तर मैदानी प्रदेशाची लढाईची सवय असलेलं सैन्य जेव्हा या डोंगरदऱ्यांमध्ये चढउतार करायला लागतात आणि मराठ्यांची जी गनिमी कवायची आपण स्ट्रॅटेजी म्हणतो की अचानक सरप्राईज हल्ला करायचा. जे सरप्राईज हाच सगळ्यात महत्वाचा मोठा अटॅक आहे की हे झोपलेले असतात किंवा काहीतरी करत असतात तेव्हा यायचं, अचानक छापा मारायचा, निघून जायचं. कधी आले, कधी गेले, काय केलं पत्ताच लागत नाही. अशी स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे हे वेगळेपण आहे महाराजांच्या स्ट्रॅटेजीमध्ये. आणि मग जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये दुर्गांचा वापर त्यांनी कसा करून घेतला, तर प्रत्येक रूट जेव्हा कोणी कुठूनही कुठे ट्रॅव्हल करतं त्या प्रत्येक रूटला कुठले ना कुठले दुर्ग आहेतच. बरोबर. आणि शिवछत्रपतींना त्या राजकारणाच्या दृष्टीनं हे माहिती आहे की आत्ता मला कुठचा दुर्ग कशा पद्धतीने वापरायचा आहे. म्हणजे काय तर प्रत्येक वेळेला माझ्या राजधानीवरच हल्ला झाला पाहिजे असं नाही. तर हे सगळ्यात माझं चुकीची स्ट्रॅटेजी आहे. जर प्रत्येक वेळेला माझी राजधानीत जर मी पणाला लावत असेल तर. बरोबर. युद्ध कुठे केलं पाहिजे ह्याचेही काही नियम आहेत. हे नेहमी कौटिल्य सुद्धा म्हणतो की युद्ध हे नेहमी सरहद्दीवर केलं पाहिजे, बॉर्डरवरती केलं पाहिजे. अफजल खानाच्या वेळेला महाराजांनी जेव्हा प्रतापगडची निवड केली तेव्हा त्यांच्या स्वराज्याची सरहद्द ही प्रतापगडापुरती होती, जावळीपुरती होती. त्याच्या पुढे एक्सटेंड झालेलं नाहीये. त्यामुळे प्रतापगड. सिद्धी जोहरला पन्हाळ्यालाच थांबवून ठेवला. पन्हाळ्याला त्याने 2 महिने वेढा घातला. त्यावेळेला पन्हाळा ही त्यांच्या शिवछत्रपतींच्या राज्याची सरहद आहे. त्यामुळे दुर्ग. आपण आता शिवछत्रपतींची जी दुर्गनीती आहे तो आपण घटनाक्रमानुसार आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिला म्हणजे तोरणा जिंकणे, ते म्हणजे 1645 साली. तर हे स्वराज्याची दुर्गनीतीचे पहिले पाऊल आहे का? असेल तर कसं? अर्थातच आहे. त्याच्या आधी त्याच्या आधी एक मस्त गंमत सांगतो की 1636 साली एक माहुलीचा तह झाला. ज्या माहुलीच्या तहांमध्ये त्याच्या आधी मोगल आणि आदिलशाही सैन्य एकत्र येऊन ह्याला निजामाला शहाजीराजांनी मांडीवर घेतलं होतं आणि त्याने स्वराज्य स्थापनेचा एक प्रयत्न केला होता जो सफल झाला नाही, विफल झाला, तो अनसक्सेसफुल झाला. त्याच्यानंतर माहुली किल्ल्यावरती त्यांना अटक केली गेली आणि तो खाली माहुलीच्या इथे तो तह केला गेला. म्हणजे शहाजहान, मुघलाचा बादशाह, आदिलशाह आणि शहाजीराजे. तर त्या तहामध्ये असं ठरलं होतं की त्यावेळेला शहाजीराजांकडे आधी म्हणजे मालोजी राजे म्हणजे शहाजी महाराजांचे वडील त्यांच्यापासून चालत आलेलं वतन आहे की ते आहे पुणे, सुपे, इंदापूर हे जे पुण्यामधले प्रदेश आहेत ह्याची ती जहागिरी होती. ओके. तर आता जर या शहाजी राजांना जर आपण महाराष्ट्रात ठेवलं तर त्याच्या आधी 2दा त्यांनी उठाव करायचा प्रयत्न केला होता या शायांविरुद्ध. ह्यांना जर महाराष्ट्रात ठेवलं तर डोक्याला ताप होणार, म्हणून त्यांना बंगळुराची तिकडची कर्नाटकातली दक्षिणेतली जहागिरी दिली. बरोबर. त्यांना तिकडे पाठवलं. पण इकडचं वतन काढलं नाही. मग ते बघायला जिजाबाई इथे होत्या आणि त्यांच्याबरोबर बालशिवाजीराजे. बरोबर. त्याच्या आधी जेव्हा हा हल्ला आणि हे सगळं त्यांचं युद्ध चालू होतं आदिलशाही बरोबर, मुघलांबरोबर, त्यावेळेला मुरार जगदेव जो आदिलशाहीचा एक सरदार होता, ब्राह्मण सरदार, त्यानं पुणे जिंकून घेतलं आणि पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला. गाढवाचा नांगर फिरवणं ह्याचं सिम्बॉलिक मिनिंग हे आहे की ही जागा आता वस्ती करायला योग्य नाही. ओके. पूर्ण वस्ती हटवली तिकडची. जेव्हा शिवछत्रपतींकडे, जिजामा साहेबांकडे ही पुण्याची जहागीर आली तेव्हा परत जसा गाढवाचा नांगर फिरवला जातो तेव्हा परत वस्ती करण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवला जातो. ओके. तसं शिवछत्रपती म्हणजे अर्थात तेव्हा छत्रपती नाही आहेत, ते अतिशय लहान वय आहे. जिजामाय साहेबांनी दादोजी कोंडदेव आहेत त्यांच्याबरोबर जे शिवछत्रपतींच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांचा अतिशय महत्वाचा रोल राहिलाय, ते शहाजी राजांकडचे एक कारभारी होते. बरोबर. तर त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. म्हणजे काय, आता ही जागा वसायला, इथे लोकांनी येऊन राहायला ही अतिशय उत्तम जागा आहे. अशा पद्धतीनं त्यांनी ते केलं. बरोबर. मग लोक तिथे येऊन राहायला लागली. मुळा मुठेच्या काठचा प्रदेश आहे तो सगळा, सुपीक प्रदेश आहे नदीच्या बाजूचा. आता शिवछत्रपती जेव्हा तिथून हळूहळू लहानपणापासून एक एक कारभार करत होते तेव्हा त्यांना या मैदानी प्रदेशात राहणं आणि इथल्या गोष्टींच्या जे लिमिटेशन्स आहेत बरोबर ते त्यांना हळूहळू लक्षात यायला लागले की जर एखादा सुलतान चालून आला, बादशाह चालून आला किंवा बादशाहचा सरदार चालून आला तर
कधी ना कधी लगेच पटकन थोड्याशा वेळामध्ये ते काय करतात तर पूर्ण शहरच्या शहर उद्ध्वस्त करून टाकतात, गावच्या गाव बेचिरा करून टाकतात. का? बरोबर. कारण त्याला डिफेन्स तेवढा चांगला नाहीये. हम्म. भूदुर्ग आहे, जमिनीवरती आहे, जास्त त्याला काही फार हल्ला करायला कठीण असं काही फार काम नाहीये. म्हणून त्या वेळपासून त्यांनी पूर्ण सगळ्या गोष्टींचा अतिशय उत्तम रीतीनं सखोल विचार केला आणि मग पहिला जो दुर्ग जिंकून घेतला. त्यांना हे तेव्हा लक्षात आलं होतं की आदिलशाहीकडे तेव्हा असलेले सगळे दुर्ग आहेत, हम्म. म्हणजे त्याच्या तोरणा आहे, त्याच्यानंतर मुरुंबदेवाचा डोंगर, म्हणजे नंतर त्याला राजगड नाव दिलं गेलं, ओके. हे सगळे आहेत. आता आदिलशाही काय करत होती, ह्यांना काही फार त्या गिरिदुर्गांमध्ये डोंगरावरच्या किल्ल्यांमध्ये इंटरेस्ट नव्हता. हम्म. तिथे एक कोणीतरी साधारण लेवलचा बेसिक लेवलचा अधिकारी असायचा, तो सगळं बघायचा, तो जे काय द्यायचा हे मान्य करायचे, फार लोड नव्हता. हम्म. पण कोंढाणा म्हणजे सिंहगड हा महत्वाचा किल्ला होता पण त्या वेळेला. तर ही लिमिटेशन जेव्हा शिवछत्रपतींच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ठरवलं की पहिला मग आपण तोरणा जिंकू. हम्म. का? कारण शिबंदी कमी आहे तिकडे, हल्ला केला तर जिंकायचे चान्सेस जास्ती आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शिवछत्रपती असतील किंवा पहिले बाजीराव पेशवे असतील, ह्यांच्याबद्दल किंवा कुठल्याही अतिशय उत्तम वॉरियर बद्दल एक महत्वाची गोष्ट अशी असते की त्यांना जेव्हा अनुकूल बॅटलफील्ड असतं, रणक्षेत्र जेव्हा आपल्यासाठी अनुकूल असतं तेव्हाच त्याच्यात उतरायचं. बरोबर. उगाच उतरून कपाळ मोक्ष नाही करून घ्यायचा. हम्म. का? कारण आपल्याला सक्सेस हवाय. तोरणा त्यासाठी त्यांनी मग पहिले जिंकून घेतला की कारण माहितीये शिबंदी कमी आहे, हल्ला केला तर नुकसान फार नाहीये. हम्म. का? कारण आदिलशाहीने संपूर्णपणे तिथे कानाडोळाच केलेला आहे, हा. त्यामुळे इझिली जिंकून घेऊ शकतो. आणि बरं आपल्या जहागिरीतला आहे, म्हणजे उद्या जाऊन कोणी ऑब्जेक्शन पण घेऊ शकत नाही. बरोबर. आपल्या पुणे जहागिरीमध्येच येणारा किल्ला आहे. उद्या कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं तर अर्थात ऑब्जेक्शन घेतलंच गेलं की तेव्हा मग त्यांना उत्तर दिलं गेलं माझ्या जहागिरीतला किल्ला होता, संरक्षणासाठी मी काबीज केला. बरोबर. भले ते पटलं नसेल पण त्याला काही करूही शकत नव्हते. हम्म. त्यामुळे तो तोरणा जिंकून घेतला त्यांनी पहिला. त्यानंतर मग 1648ला शहाजीराजे कैद झाले. त्याच्यामध्ये सिंहगड आदिलशाहीला द्यावा लागला. तर या घटनेने शिवरायांच्या धोरणात कोणते बदल घडले? काही बदल घडले की नाही? प्रचंड विषय आहे. शहाजीराजांना जेव्हा तिथे काय म्हणतो पण धोक्याने पकडलं गेलं तेव्हा ते खाली दक्षिणेमध्ये अफजल खान होतात त्यांच्याबरोबर. अफजल खानानेच ती कैद, तर कैद केल्यावर बेसावत असताना ती कैद केलेली आहे. म्हणजे आपलाच सरदार आपल्याच सरदाराला हे करतोय. कारण त्या आदिलशाही दरबारामध्ये अनेकदा आपल्याला अशी उदाहरणं सापडतात की इंटरनली त्यांचे भरपूर डिस्प्यूट की मुसलमान विरुद्ध हिंदू, हिंदू माणूस कसा मोठा होतो म्हणून त्याच्यावर जळणारा अफजल खान. बरोबर. म्हणून आणि त्याला स्वतःला वजीर व्हायची खूप प्रचंड हौस होती. त्याच्यामुळे मग त्यांनी ते सगळं कुभांड रचलं आणि शहाजीराजांना तिथे अटक केली. म्हणजे शहाजीराजांना कैद झालेली आणि फत्तेखान चालून आलाय. तर त्या फत्तेखानाला सुद्धा महाराजांनी पळवून लावलं आणि त्याच्यासाठी पहिलं जे पुरंदरचं युद्ध झालं, त्या पुरंदर हा जो दुर्ग तेव्हा महाराजांनी काबीज केला होता, त्या पुरंदर दुर्गाच्या साहाय्याने ते पूर्ण युद्ध त्यांनी लढलेलं आहे. ओके. आणि त्या फत्तेखानाला पळवून लावलाय. आता हे झाल्यानंतर आदिलशहाने मध्ये एक अशी अट टाकली की जर वडिलांना सोडवायचा असेल तर कोंढाणा हा जो किल्ला म्हणजे सिंहगड हा जो किल्ला जिंकून घेतलेला होता आधी, तो आदिलशहाला परत करावा. कारण सिंहगड त्याचं उत्पन्न आणि हे अतिशय प्रचंड होतं त्यावेळेला. ओके. आणि आदिलशाहीतला एक महत्वाचा किल्ला होता सिंहगड त्यावेळेला. तर महाराज नाखुश होते अर्थातच, कारण सगळे युद्धशास्त्राचे धडे हे स्वतःच्या वडिलांकडून घेतलेले असल्यामुळे ते त्याच्यात तालमीत डिरेक्टली तयार झालेले जरी नसले तरी त्यांच्या सवंगड्यांबरोबर जे शहाजीराजांबरोबर होते आणि शिवछत्रपतींना लहानाचं मोठं ज्यांनी केलं, ट्रेनिंग ज्यांनी दिलं, अशा सगळ्यांबरोबर नीती काय आणि कसं काय हे सगळं शिवछत्रपतींना शिकवायला शहाजीराजांनी अनेक त्यांचे लोक त्यांच्यासोबतही दिले होते लहानपणापासून. तर हे सगळं करताना एक शिवकाळातलंच एक ऑथेंटिक प्राथमिक सोर्स आहे आपल्याकडे, रिटर्न सोर्स म्हणतो आम्ही त्याला, ते आहे शिवभारत. कवींद्र परमानंदांनी शिवछत्रपती हयात असताना शिवभारत लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक असा श्लोक येतो की सोनोपंत डबीर हे त्यावेळेला शिवछत्रपतींकडचे डबीर आहेत. तर ते काय करतायत की, आणि ह्याच्यात अजून थोडं पुढे जाऊन सांगतो की मी मगाशी मोठा विषय काय म्हटलं की या विषयाला बरीच डेप्थ आहे. म्हणजे महाराजांनी एकाच दगडात दोन पक्षी कसे मारलेत याचं उत्तम उदाहरण आहे की एकाच वेळेला दोन शत्रूंना कधी अंगावर घ्यायचं नाही, हे आयुष्यभर महाराजांनी पाळलंय. कधी म्हणजे कधीच नाही, चुकूनही नाही. तर हे करत असताना सोनोपंत डबीर महाराजांना सांगतायत की महाराज नाखुश होते अर्थातच की महाराज साहेब म्हणजे अर्थात शहाजीराजे
हा. असे धोक्याने पकडले कसे जातात, ते सतत सावध असतात. अतिशय मोठे योद्धे अशा रीतीने ते प्रख्यात होते त्या पूर्ण वेळेला, बरोबर. की स्ट्रॅटेजीमध्ये शहाजीराजे कधीच मागे नव्हते. उलट शिवछत्रपतींच्या काही पावलं पुढे होते स्ट्रॅटेजी जर करायची झाली तर. तर हे करत असताना असे धोक्याने पकडले कसे गेले, म्हणजे त्यांचा साधारण बोलण्याचा गोषवारा असा की या सगळ्या मुसलमानांवरती त्यांनी असा विश्वास ठेवलाच कसा की आपली लोक आहेत. सोनोपंत डबीर त्यांना ते समजावतात त्या शिवभारताच्या श्लोकाप्रमाणे की दुर्गापेक्षा आज जर तो गेला तर तो उद्या परत आपल्याला जिंकून घेता येईल, पण वडील एकच आहेत. बरोबर. आता जर त्यांना काही धोका झाला तर वडील परत मिळणार नाही, असं त्यांना ते समजावलं गेलं. महाराजांना अर्थात पटलंच, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. आणि मग तो सिंहगड दिला गेला. आता हे करत असताना एकीकडे बोलणी चालू आहेत आदिलशहाशी सिंहगड देण्याबद्दल, दुसरीकडे महाराजांनी सोनोपंत डबीर आणि काही त्यांच्या सवंगड्यांना दिल्लीला पाठवलंय, आग्र्याला पाठवलंय त्यावेळेला. ओके. शहाजहानकडे. शहाजहान त्या बादशाह आहेत, की हे जे आम्ही इकडे जे कार्य करतोय, जे आम्ही मुलूक आणि हे सगळं जिंकून घेतोय, हे आम्ही अर्थात मुघलांसाठी करतोय. आदिलशाह आमचं हे नाहीच आहे, कोणीच नाहीये, आम्ही खरे तुमचे सेवक आहोत, असं त्याला तिकडे गुळ लावायचं काम चालू आहे. ओके. कारण शहाजीराजांचे आणि शहाजहानचे जुने संबंध होते. अच्छा. शहाजहानला शहाजीराजांनी जीवावर बेतलेला असताना वाचवलेलं आहे, त्यामुळे ते उपकार तो विसरलेला नाहीये. आणि जेव्हा त्याला कळलं की शहाजीराजांना अशी अटक केली गेली, तेव्हा मग त्याने खरमरीत पत्र आदिलशहाला लिहिलंय. अच्छा. शिवाजी महाराजांनी सांगितलं त्याच्यामुळे की जर शहाजी महाराजांच्या केसाला, आणि माऊलीच्या तामध्ये ठरलेलं होतं की जीवे मारता कामा नये, तिकडे महाराष्ट्रातनं लांब पाठवायचंय, जीवेन मारायचं नाहीये. तर जो तह जर तुम्ही पाळत नसाल तर उद्या माझी चतुरंग सेना घेऊन मी तुमच्यावर चाल करून येतो. आणि आदिलशाही एवढी मोठी नाही की मुघलांच्या फौजापुढे त्यांचा टिकावं लागेल. मग आदिलशाहीने पण ते सगळं मान्य केलं, कोंढाण्यावरती बोलणी फायनल केली आणि मग सोडून दिलं. ओके. म्हणून म्हटलं एका वेळेला दोन शत्रू कधीच अंगावर घ्यायचं नाही. पहिलं टार्गेट आदिलशाह आहे, दुसरं टार्गेट मोगल आहेत. का? कारण मोगलांबरोबरच त्यांचं युद्ध आहे ते अनेक वर्ष चालणार आहे. आदिलशाह मोगलांच्या कम्पॅरिझन मध्ये अतिशय छोटा आहे. बरोबर. खूप छोटं राज्य आहे जे आपण मुघलांची कम्पेअर करतो. असा तो साधारण एक पूर्ण तो इन्सिडेंट होता. जेव्हा पत्र पाठवलं शहाजहानला, तर त्याच्यामुळे एकतर वडीलही सुटले, पण कोंढाणा द्यायला लागला. ओके. त्याच्यानंतर या सगळ्या आपण जे बोलतोय कन्व्हर्सेशन मध्ये, त्याच्यानंतर एक महत्वाचा भाग येतो शिवरायांच्या आयुष्यातला, तो म्हणजे प्रतापगडचं युद्ध. तर त्याच्यामध्ये महाराजांनी जो स्ट्रॅटेजी वापरली ती सर्वांना ठाऊकच आहे, पण त्यातही काही एकदम डेप्थ मध्ये तुम्ही जर बोलू शकाल तर बरं होईल. अमेरिकेमध्ये ना त्यांच्या सैन्याला काही मॉडेल युद्ध शिकवली जातात. त्या जगातली जी सगळ्यात बेस्ट युद्ध आहेत त्यामध्ये प्रतापगडचं युद्ध एक आहे. ओके. म्हणजे महाराजांनी जी स्ट्रॅटेजी वापरली त्यावेळेला ती आजही त्या सैनिकांना शिकवली जाते. आणि त्याच्यानंतरचं दुसरं युद्ध येतं, थोडं ऑफ द टॉपिक आहे, पण पहिल्या बाजीराव पेशवांचं पालखेडचं जे युद्ध आहे, ही दोन मराठ्यांची युद्ध त्या ह्याच्यामध्ये शिकवली जातात त्यांना आजही. आता ह्याच्यामध्ये केलं काय, तर हे जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला फाडला, 2 मिनिटात फाडला. बरोबर. पण ते 2 मिनिटात फाडण्यासाठी आधी अनेक वर्ष तयारी केलेली आहे. राईट. त्याच्यात अनेक ते जावळीचं राजकारण आहे, कारण अफजल खान हा आधी वाईचा सुभेदार होता. हे बघता साधारण एक 49-50 पासनं त्या दोघांमध्ये कुरबुरी या चालू झालेल्या आहेत की आज ना उद्या अफजल खान चालून येणार. बरोबर. हे त्यांना माहिती आहे, कारण त्याला वाईचा सुभेदारच नेमलाय. आणि वाई म्हणजे नेमकी कुठे, तर महाराज जे स्वराज्य स्थापन करतात त्याच्या अगदी बाजूलाच आहे. त्याच्यामुळे त्यांच्यातलं ते राजकारण चालू झालेलं आहे. हा अफजल खान कसा आहे, हा अतिशय ताकदीचा, बुद्धीचा, पण प्रचंड घमेंडी असा हा अफजल खान आहे. त्याचा तो शिक्काच होता की त्याचा गोषवारा असा आहे की मोत्याच्या माळेतला प्रत्येक मोती जर पडला जमिनीवर तर त्याच्यामधून नॉर्मली जसा अल्ला अल्ला असा आवाज येतो, तसा ह्याच्यातनं अफजल अफजल असा आवाज येईल, असा शिक्का असलेला घमेंडी अफजल खान आहे. पण हा हुशार आहे. ओके. म्हणजे याला कमी लेखून बिलकुल चालणार नाहीये. बरोबर. आता ह्याला सगळ्यात अर्ध्याहून अधिक युद्ध महाराज इथेच जिंकले होते की याला प्रतापगडला खाली खेचला.
अफजल खान पूर्ण प्रयत्न करत होता की शिवछत्रपती हे राजगडावरून येतील, बाहेर मैदानी प्रदेशात येतील, किंवा आपण राजगडावरती हल्ला करू. त्याच्या आधी महाराजांनी जावळी जिंकून घेतली. जावळीचं राजकारण असं आहे की प्रतापगड हा जो दुर्ग आहे हा जावळी प्रदेशात आहे, आणि हा एक असा दुर्ग आहे प्रतापगड जो पूर्णपणे शिवछत्रपतींनी ते स्थळ निश्चित करून पूर्ण नवीन पद्धतीनं तो दुर्ग बांधला. आधी तिकडे काहीच नव्हतं. पूर्णपणे नवीन पद्धतीनं प्रतापगड महाराजांनी बांधून काढलेला. भोरप्याचा डोंगर म्हणायचं त्याला आधी. तिथंच नेमकं का, कारण जावळीचं घनदाट जंगल महाबळेश्वर कडून आपण खाली उतरून येतो, बरोबर, साधारण 2,000-2,500 फूट उतरतो, तेवढंच परत प्रतापगडला आपल्याला चढायचंय. ते मध्ये अख्खं कोयनेचा खोर आहे, ते पार करायला लागतं. आता गाडी रस्त्यामुळे सोपं वाटतं आपल्याला, पण त्यावेळेच्या परिस्थितीचा आपण विचार केला तर ते प्रचंड कठीण आहे. त्याच्या आधी वाईवरून पाचगणीवरून पळत महाबळेश्वर, हे सगळं चढून येईपर्यंत त्यांचा जीव गेलेला आहे. ह्यांच्यामध्ये जे युद्ध आहे की तिथं जी मगाशी मी एक मुद्दा म्हटला होता की बॅटलफील्ड अशी निवडायची की जी आपल्या फायद्याची आहे. बरोबर. म्हणून त्यांनी ते प्रतापगड निवडलं की ह्या पूर्ण जंगलपट्ट्यात नाही यायचंय, अनेक दऱ्या खोऱ्या आहेत आणि ह्यांना सवय नाही. आणि ह्याच्यातही पंताजी बोकील हे जे महाराजांचे वकील आहेत, त्यांना महाराजांनी जेव्हा अफजल खानाशी बोलणी करायला पाठवलंय की सांगतायत काय, तुम्ही तर आमचे काका आहात. आणि महाराजांनी सांगितलेलं आहे पंताजींना की वाटेल ती आश्वासनं द्या, काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणाला हे पाहिजे, हो ते देतो, ते पाहिजे ते देतो. अफजल खान म्हणतोय त्याला वाईतच भेटायला बोलवा ना, शिवछत्रपतींना वाईतच भेटायला बोलवा, मी कशाला येऊ तिकडे प्रतापगडला एवढ्या जंगलामध्ये. नाही, महाराज तुम्हाला घाबरलेत. तुमचा एवढा अचाट पराक्रम पाहून महाराज स्वतःला खुजे समजतायत. की असं दाखवायचं, पोर्ट्रे हे करायचं की बघ बाबा हा माणूस किती घाबरलाय. तसं म्हणतात की आजपर्यंत जेवढी पापं केली त्या पापांचं त्यांना प्रायश्चित्त घ्यायचंय, त्याच्यामुळे तुम्ही तिकडे या. शहाजी महाराजांचे आणि तुमचे संबंध अतिशय सलोख्याचे होते, हे नव्हते हे त्यांनाही माहितीये, ते अफजल खानालाही माहितीये. तर आपला गुळ लावायचा प्रकार आहे. काही ना काही करून ह्याला इकडून बाहेर काढायचं आणि प्रतापगडला खेचून आणायचं, वाटेल ते आश्वासनं द्या. ह्याच्यासाठी अजून एक युक्ती महाराजांनी काय वापरली की आता राजे तर आमच्याकडे काय फार पैसा नाही, साहेबी कामाशी आम्ही येतो तुमच्यासाठी, आणि तुम्ही महाराजांना भेटलात की त्यांना घेऊन विजापुरी जा, महाराज नाक घासून माफी मागतील आणि मग तुमचे होऊन राहतील, वाटेल ती आश्वासनं दे. आता तुम्ही एवढे मोठे साहेब येणार तर त्याच्यासाठी तुम्हाला शामियाना वगैरे सजवायला लागेल, हार वगैरे म्हणजे रत्न हार हे सगळं लागेल, तिकडे मोती रत्न सगळी लागतील. बरोबर. तुमच्याकडे जे जडजवाहीर आहे, तुमच्याकडे जे व्यापारी आहेत ते आमच्या बरोबर द्या, प्रतापगडी घेऊन जातो, तिकडेच त्यांना काय पैसे आहेत ते सगळे त्यांच्या मालाचे देऊन टाकतो, मग तुम्ही या. ठीक आहे बाबा, याने पाठवलं, काय बाबा तुम्हाला धंदा होतोय, जा. प्रतापगडला घेऊन गेले, त्यांना कैदेत टाकलं, जडजवाहीर घेतलं, त्याचा शामियाना उभारला. आता सगळ्यात इथे महत्वाची मिसकन्सेप्शन अशी सांगितली जाते की त्यांची भेट ही निशस्त्र ठरली होती. ओके. आता महाराजांनी मुळात हे ठरवलंय की भेटायचं ते 10 अंगरक्षकांसोबत, तेही काही अंतर लांब उभे असतील, शामियानात फक्त दोघंच आणि दोघांचे वकील. ओके. हे सोडून दुसरं कोणी नाहीये. तो अफजल खान निघालाय. महाराजांना अखंड सावधान असावे. मगाशी आपण इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की समर्थ रामदासांनी अतिशय उत्तम वर्णन केलेलं आहे शिवछत्रपतींचं. पूर्ण स्वभाव वैशिष्ट्य त्यांची अतिशय उत्तमरित्या सांगितलेली आहेत. अखंड सावधान असावे, दुष्चित्त कदापि नसावे, अशी ती ओळ येते. अखंड सावधान असावे म्हणजे काय, तर शिवछत्रपती. मला गॅरंटी अफजल खान सैन्य घेऊनच येणार, त्याच्यामुळे पंताजी बोकीलांना त्या दिवशी पण सकाळी पाठवलंय की महाबळेश्वरी जा, अफजल खान सैन्य घेऊन येईल, त्याला तिकडेच थांबवा. आणि महाराजांना खात्री होती, त्याप्रमाणे पंताजी गेलेत आणि बघतो तर अफजल खान बरंच मोठं सैन्य घेऊन येतोय. एक छोटीशी तुकडी घेऊन या सांगितलं, कारण 10 अंगरक्षकांसोबत भेट ठरले, नाही तर महाराज घाबरलेत, भेटणार नाहीत. बरोबर. प्रचंड घाबरगुंडी उडालेली आहे त्यांची. अशा पद्धतीचं एक चित्र पोर्ट्रे केलं गेलं त्यांच्या समोर. अफजल खान पण म्हणाला असेल, जाऊ दे बाबा, एवढा घाबरलेला आहे तर आता त्याला. आणि अफजल खान ह्यासाठी प्रसिद्ध होता की शत्रूला भेटायचा आणि तिथेच त्यांना कपटाने मारून टाकायचा, ह्यासाठी प्रसिद्ध आहे. अफजल खान काय फार धुतल्या तांदळाचा नाहीये. बरोबर. आणि जी आश्वासनं द्यायला सांगितलेत त्याच्यात महाराज पण म्हणतात, शिवाय भारतामध्ये उल्लेख आलेले आहेत या सगळ्याचे, की सज्जन साधू संतांना, ऋषीमुनींना दिलेली आश्वासनं पाळावीत, कपटी माणसांना
आणि शत्रूला दिलेली आश्वासन ही पाळण्यासाठी नसतात, ती तोडण्यासाठीच असतात. बरोबर. ही जी कृष्णनीती आहे ती महाराज पुरेपूर अंमलात आणतायत, ज्याला आपण कूटनीती पण म्हणतो. बरोबर. त्याचबरोबर तो अफजल खान आला, त्या शामियानामध्ये त्यांची ती भेट झाली. यायच्या आधी पण तो बडा सय्यद नावाचा एक त्याला सय्यद बंडा म्हणतात, पण त्याचं खरं नाव बडा सय्यद असं येतं कागदपत्रांमध्ये. ओके. तर तो बडा सय्यद हा दांडपट्टा चालवण्यासाठी खूप त्या काळामध्ये फेमस होता. हम्म. तर तो शामियानामध्ये अफजल खानासोबत उपस्थित होता. ते कृष्णाजी भास्कर, त्याच्यानंतर अफजल खान आणि तो बडा सय्यद. हम्म. महाराजांनी लांबून ते दिसलंय, लांबून बघितलं. मी पंताजींना बोलवलं की हा काय करतोय, बडा सय्यद काय करतोय आतमध्ये, त्याला बाहेर गायला सांगा. त्याला बाहेर काढल्यानंतर मग महाराज गेले. ओके. हे सगळं करत असताना सायमल्टेनियसली महाराज काय करतायत, फक्त ही भेट कशी घ्यायची, तर अफजल खानाला कसा मारेन ही प्रॅक्टिस तर आहेच, ती अतिशय महत्वाची आहे. हम्म. सोबतीनं आजूबाजूच्या ज्या सगळ्या घाटवट आहेत, म्हणजे जावळीचं जर आपण जंगल बघितलं तर ते कसं आहे, एका बाजूला खाली कोकणाचा प्रदेश येतो, पोलादपूर खेड हा सगळा प्रदेश येतो, हो. वरती महाबळेश्वरचा प्रदेश आहे, आणि त्याच्यामध्ये जे पूर्ण कोयनेचं खोर आहे ते सगळं जावळीचं खोरं म्हटलं जातं. बरोबर. इथे प्रत्येक अनेक घाटवाटा येतात, तिथून कोकणातनं त्या वरती चढतात. त्या प्रत्येक घाटवाटा महाराजांनी त्यांचं सैन्य आणि सरदार पाठवून ब्लॉक करून टाकलेत. ओके. आता काय होणार आहे पुढचं युद्ध ते मला माहितीये, त्याच्यामुळे ह्यांच्यावर हल्ला झाल्यावर ही लोक परत पळून जाता कामा नयेत. तिकडे माझं सैन्य त्यांची लांडगे तोड करेल, ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आणि हे होत असताना काय म्हणतो आपण त्याला, एक इंग्लिशमध्ये त्याला एक चांगली फ्रेज वापरली जाते, लीड फ्रॉम द फ्रंट. हे महाराज स्वतः आदर्श घालून देत आहेत की मला जर स्वराज्य निर्माण करायचं तर त्यासाठी खस्ता मला खायला लागणार आहेत. मी जर तुमचा नेता आहे तर पहिला वार मी स्वतःवर झेलणार आहे. मी माझ्या लोकांना पुढे नाही करणार की जा रे तू बघ, तू त्या अफजल खानाचं पारिपत्य कर आणि काय कर. मी स्वतः जाईन, मी स्वतः मारेन किंवा मरेन. कारण दोनच ऑप्शन आहेत त्या सिच्युएशन मध्ये. अफजल खानासारख्या महाकाय माणसाला भेटताना आयदर तुम्ही जगणारच नाही तर तुम्ही मरणार, म्हणजे एक तर तो तरी मरणार नाही तर तुम्ही तरी मरणार. दुसरा तिसरा पर्यायच नाहीये तिथे. त्यामुळे जाताना ती वाघनखं आहेत, ती वाघनखं अर्थात घालून गेले, पण वाघनखं हा जसा आता अनेक वेळेला आपण तो सिनेमामध्ये सिरियलींमध्ये तो प्रसंग बघितलेला असतो की मिठी मारली, तर वाघनखं हे काय एवढं मोठं हत्यार नाही की त्यांना अख्खं कोथळा बाहेर काढता येईल. आता हे जात असताना त्यांना माहिती आहे की अफजल खान कपटाने मारतो, कटारीचा वार होऊ शकतो, त्याच्यामुळे महाराज आतमध्ये पूर्णपणे अंगरखा आणि एक अंगरखा म्हणजे काय म्हणतो शिरस्त्राण आणि या सगळ्या गोष्टी घालून गेलेले आहेत. त्याच्यावर पूर्ण ती बाराबंदी आणि हे सगळं घालून मग महाराज त्याच्यात गेलेत की जर हल्ला झाला तर माझ्या पाठीवर कुठेही वार होता कामा नये. फक्त जो भाग उघडा राहील तो फक्त हा मानेचाच आहे. तिकडे फक्त वार होऊ न देणं ही मला काळजी घ्यायची, त्याच्याने जीव जाऊ शकतो. बाकी पूर्ण अंग त्यांनी कव्हर केलेलं आहे त्या पोलादी पूर्ण याने, त्याला आर्मर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. राईट. आता हे करत असताना वाघनखांचा उपयोग स्पेसिफिकली काय होतो, तर जर त्या अफजल खानाने आपल्याला जोरात जखडलं, अगदी त्याच्या मिठीत असं घट्ट पकडून ठेवलं आणि आता तो वार करणार, तर ह्याच्यात त्या झटापट करायला एक काहीतरी तर सेकंदाचा एक आपल्याला मायन्यूट वेळ लागतो ना. बरोबर. तर ती वाघनखं मग तिकडे त्या पोटात खुपसायची की ज्याने तो इरिटेट होईल, त्याची पकड सैल होईल, आणि मग हातामध्ये बिचवा ठेवलेलाच आहे किंवा कटार ठेवलेलीच आहे, त्या बिचव्यानी मग ती पोटात त्याच्या घालायची पार आणि मग त्याची आतडी बाहेर काढायची. तू जगणार नाही तर मी जगणार, हाच ऑप्शन आहे. बरोबर. आपण कधीही स्वतःला जगण्यासाठी प्रेफर करणार, दुसरा मरू दे. हा. आणि अफजल खानाला तर मारायचाच होता. ह्याच्या मागे अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मगाशी एक आपल्या बोलताना उगवता उल्लेख आला संभाजीराजांचा, म्हणजे शिवछत्रपतींचे थोरले भाऊ. बरोबर. कपटाने ह्याच अफजल खानाने संभाजीराजांना मारलेलं आहे. अच्छा. त्यांची हत्या केलेली आहे. परत शहाजीराजांना जेव्हा आपण मगाशी म्हटलं त्यांना कैद केलं गेलं, तेव्हा अख्ख्या विजापूरमधून त्या माणसाची धिंड काढली गेली, तो करणारा अफजल खान. त्यामुळे पर्सनल बदला घ्यायचा आहे. बरोबर. आणि असा घ्यायचा आहे की अनेक पिढ्या त्याला लक्षात ठेवतील. आणि त्यावेळेला सगळीकडे वावड्या काय उठल्यात, म्हणजे अर्थात पूर्ण त्यावेळेच्या भारताला खात्री होती की शिवछत्रपती मरणार आणि अफजल खान जिंकणार, अफजल खान जगणार, ह्या तयारीत सगळे. बरोबर. तर इथे झालं काय, भेटायला आले. आपण बघितलं तसा शिवभारतामध्ये उल्लेख येतो की कृपाणिका या शस्त्रांनी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. कृपाणिकेचा अर्थ होतो छोटी तलवार, त्याला आपण कट्यार किंवा हे म्हणू शकतो. त्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला पार, तरी तो मेला नाही. अच्छा. हे एवढा तो प्रचंड सांड होता की त्याची अशी ताकदीचं वर्णन केलं जातं की आपली पहार असते ना, पहार लोखंडी,
ती तो वाकवू शकायचा. अच्छा. एवढी प्रचंड ताकद होती त्याच्याकडे. तरी मेला नाही. तो बाहेर पळत गेला. हम्म. तर पालखीमध्ये बसला. मग त्याचे भोई त्याला परत फाटलेल्या अफजल खानाला घेऊन पळत जाताना होते. हा. थोड्या वेळाने मेलाच असता तो, पण तेव्हा एका क्षणार्धात मेला नाही तो. संभाजी कावजी कोंढाळकर नावाचे महाराजांचा जे 10 अंगरक्षक होते त्याच्यापैकी एक अंगरक्षक होते. त्यांनी त्या भोयांना अफजल खानाला घेऊन जाताना पळत बघितलं. मग ते गेले, भोयांचे हातपाय कापले आणि अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि मग ते महाराजांपाशी घेऊन आले आणि मग ते महाराजांनी भेटीसाठी ते मुंडकं राजगडी पाठवलं. अच्छा. आणि असं सांगितलं जातं की राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या कोनाड्यामध्ये ते नंतर ठेवलं गेलं किंवा पुरलं गेलं. ओके. का? कारण जिजामासाहेबांनी माहित होतं की अफजल खानाचं पारिपत्य करायचंच आहे आणि अफजल खानाला मारायचंच आहे. आणि सगळ्या त्यावेळच्या जगासाठी सरप्राइझिंग गोष्ट होती की शिवछत्रपती हा माणूस नेमका काय आहे, ह्यांच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, ह्यांच्या नीती काय, हे लोकांना त्यानंतर हळूहळू लक्षात यायला लागलं की अख्खा अफजल खान पाडला म्हणजे हा माणूस काही सामान्य नाहीये. बरोबर. हा वेगळंच काहीतरी पाणी आहे, अतिशय सामान्य नाही. अफजल खान त्यावेळेचा बराच मोठा वॉरियर मानला जायचा. अनेक युद्ध त्याने जिंकलेत. म्हणजे एक तर असं आहे की औरंगजेबाला सुद्धा वेड्यामध्ये अडकवलंय की औरंगजेब आता मरतो का काय अशी परिस्थिती निर्माण केली होती अफजल खानाने. ती फितुरी झाली, औरंगजेब सुटला, ती वेगळी गोष्ट, पण एवढा ताकदीचा अफजल खान आहे. हा अफजल खान नेमका कुठल्या म्हणजे आपली भारताचाच होता की बाहेरच्या देशात? नाही, भारतातलाच होता, पठाण होता. पठाण होता. अच्छा. आणि यातही जो प्रतापगडचं आपलं युद्ध होतं त्यातही असं म्हटलं जातं की शिवरायांनी ज्या छोट्या तलवारीचा तुम्ही उल्लेख केला, ज्याच्या मारलं त्यालाही पॉइझन लावण्याचा काहीतरी प्रकार केलेला असं भरपूर ठिकाणी बोललं जातं. तर ते किती तथ्य आहे? त्याचं काही आपल्याला डॉक्युमेंटेड एव्हिडन्स सापडत नाही. ओके. डॉक्युमेंटेड एव्हिडन्स नाही आहे याबाबत. नाही. आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक पन्हाळा ते कोल्हापूर ही 15 दिवसाची स्वारी आहे आणि या स्वारीमध्ये पण गडांचा खूप चांगला उपयोग झालाय. तर याबद्दल थोडी माहिती दिलात तर बरं होईल. आता एखादा माणूस जर असता साधारण सामान्य कुवतीचा माणूस आणि एवढा मोठा अफजल खान फाडला तर आता मी मस्त आराम करणार, आता मी खूप काहीतरी मोठं अचीव केलंय म्हणून परत गेले असते राजगडी, आराम केला असता, काय आता माझा कार्यभाग तर साधला ना, अफजल खानालाच मारायचं होतं, मारलंय. बरोबर. लोक काय मानून चाललेत की शिवछत्रपती मरणार, अफजल खान जगणार. ह्या संपूर्ण परिस्थितीचा अतिशय उत्तम रीतीनं उपयोग कसा करून घ्यायचा हे शिवछत्रपतींकडून शिकायची गरज आहे. ह्याचं उत्तम उदाहरण आहे. अफजल खान मेलाय त्याच्या दुसऱ्या दिवशी त्रिशूळासारखे 3 दिशांना 3 लोक निघाले. एक विजापूरकडच्या दिशेकडे निघाले, नेतोजी पालकर, जे डायरेक्ट विजापूरला जाऊन त्यांनी हल्ला केला. दुसरे स्वतः शिवछत्रपती प्रतापगड पासून ते कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंत निघाले स्वतः. आणि तिसरा दोरोजी नावाचा एक त्यांचा सरदार होता, तो कोकणात उतरला. 3 दिशांना 3 सरदार गेलेत. का? कारण आता सगळं आदिलशाही सैन्य हे याच्यातच असणार आहे की शिवछत्रपती जाणार, अफजल खान जागणार. त्यांना माहीतच नाही नेमकं इकडं काय झालंय. ह्या वेळेचा फायदा उठवून जे सगळे वाटेतले किल्ले आहेत सगळे स्वतःकडे जिंकून घ्यायचे. त्या 15 दिवसात महाराज स्वतः पन्हाळा जिंकून घेतात. अच्छा. पन्हाळा जिंकून घेतात म्हणजे काय, तर प्रतापगड पासून साताऱ्यात गेले म्हणजे परळीचा म्हणजे सज्जनगड असेल, त्याच्यानंतर अजिंक्यताराचा किल्ला आहे, वसंतगड आहे, दातेगड आहे, असे अनेक किल्ले आहेत. हे जिंकत जिंकत 15 दिवशी पन्हाळा घेतलाय. याला म्हणतात मास्टर प्लॅन, सरप्राईज अटॅक. जग काय मानत चाललंय पण ऍक्च्युअल मध्ये काय झालंय हे कळायच्या आधीच सरप्राईज अटॅक करायचा की लोक अजूनच भांबावून जातात. राईट. पण ह्याचा उल्लेख जास्त असं कुठे होत नाही. ही खरं तर खूप आपल्याला शाळेच्या सिलेबसमध्ये जे शिवाजी महाराज शिकवले जातात ते कथेपुरते शिकवले जातात. राईट. सगळ्यात पहिलं काय घेतलं तर ऐरेश्वरला शपथ घेतली. बरोबर. त्याच्यानंतर काय केलं तर अफजल खानाला फाडलं. त्याच्यानंतर पन्हाळ्याचा वेढा झाला, शाहिस्ते खानावरचा छापा झाला, दक्षिण दिग्विजय झाला, मध्ये आग्र्याची एक भेट झाली आणि मग त्यांचं निर्वाण झालं. ह्यामध्ये महाराज प्रचंड आहेत. बरोबर. ह्याच्या मधल्या फेजेस आहेत, त्या प्रत्येक हे तर महत्वाचं आहेच, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण ह्यामध्ये जे महाराज आहेत म्हणजे जे राज्य स्थापन करतायत, जे राज्य स्थापन ठेवून त्याची अर्थव्यवस्था उत्तम रीतीनं चालवतात आणि हे करत असताना दुर्गांची निर्मिती होतेच आहे पण त्याबरोबर व्यापार उदीम सुद्धा राज्यात अतिशय उत्तम रीतीनं चाललाय. हे महाराज जास्त अपिलिंग आहेत आणि त्याचा जास्त प्रमाणामध्ये अभ्यास व्हायची गरज आहे. म्हणजे शिवछत्रपतींच्या मॅनेजमेंट स्किल्सवरती ऍक्च्युअली अभ्यास व्हायची गरज आहे. काय प्रकारे कुठची गोष्ट कशी मॅनेज केली, दुर्गांची मॅनेजमेंट कशी, अर्थव्यवस्था कशी चालली आहे. कारण शिवछत्रपतींचं त्यावेळेला व्यापार हा अगदी मस्कतपर्यंत म्हणजे आजच्या दुबई आणि त्या भागापर्यंत चालत होता. त्यांच्याकडे 3 पद्धतीची नाणी होती.
सोन्याचे होऊन चांदीचं नाणं आणि तांब्याचं नाणं, शिवराई ज्याला म्हणतो. बरोबर. सोन्याचं नाणं त्यावेळेला तेव्हाच लागत असायचं की जेव्हा तुमचा आंतरराष्ट्रीय लेवलचा व्यापार असेल, तिकडे तांब चालत नाही. आणि अण्णाजी दत्तो, जे नंतर आपल्या इतिहासामध्ये अतिशय ग्रे शेडनं एक कॅरेक्टर रंगवलं गेलं राईट. आणि जे ऍक्च्युली शिवछत्रपतींच्या अष्टप्रधानांमधले एक महत्वाचे मंत्री आहेत. तो राजकारणाचा भाग नंतर जाऊ द्या, पण त्यांनी पूर्ण महसुली व्यवस्था स्वराज्याची अतिशय उत्तम रीतीने उभी केलेली आहे. इव्हन महाराजांचा जो मिठाचा व्यापार चालायचा इतर देशांची, कोकणातलं मिठाचं उत्पादन प्रचंड, कोकणात शेती पहिल्यापासूनच कमी आहे. बरोबर. मिठावरच सगळा भर होता आणि व्यापारी बंदरं होती, त्याच्यावरून येणारा टॅक्स, याच्यावरूनच सगळं उत्पन्न आहे. ते इतक्या उत्तम रीतीनं त्यांनी मॅनेज केलंय की त्याच्यामुळे मग या राज्याला स्थैर्यता आली. अण्णाजी दत्त प्रभुणेकरांचं ही योगदान अतिशय प्रचंड आहे. प्रचंड. आपण ते नाकारू शकत नाही. तर शिवछत्रपतींनी त्यांना अष्टप्रधानाचा काय मंडळामध्ये घेतलंच नसतं बरोबर. जर माणूस त्या योग्यतेचा नसता तर. राईट. तर मानवी ईर्षा, आकांक्षा असतात, त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या, बरोबर. पण माणूस योग्यतेचा नक्की होता. बोलताना एक तुम्ही जावळीचा एक उल्लेख केला, म्हणजे ते जावळी जिंकणं हे दुर्गनीतीसाठी किती टर्निंग पॉईंट होतं, कारण का तो जसं तुम्ही उल्लेख केलात की तो एक खूप महत्वाचा गड म्हणू शकतो किंवा मग दुर्ग म्हणू शकतो. जावळी हा एक महत्वाचा प्रदेश आहे, त्याच्यात अनेक दुर्ग आहेत. तर त्याच्यामध्ये जो जसं तुम्ही म्हणालात की तिथे छत्रपती शिवरायांनी आय थिंक गड तिथे स्थापन पण केलं, तो प्रतापगड त्यांनी बांधला पूर्ण. हा. तर मग हे किती महत्वाचं होतं, म्हणजे जावळीचं राजकारण किती महत्वाचं होतं? जावळीचं राजकारण हे साधारण एक 1649 पासून वगैरे चालू होतं. जावळीचे मोरे प्रसिद्ध आहेत हो, बरोबर. इतिहासामध्ये. बरोबर. त्या मोऱ्यांकडे वंशज नव्हता नंतर बसवायला, म्हणून त्यांनी महाराजांच्या संमतीनं चंद्ररावाला तिकडे बसवलं. म्हणजे चंद्रराव त्याचं ऍक्च्युअल नाव नव्हे, चंद्रराव त्याला नंतर मिळालेला किताब आहे त्या गादीवर बसल्यामुळे. याला बसवलं शिवछत्रपतींनी गादीवरती, कारण पुढे त्यांचा वंश वाढला नव्हता. त्यामुळे ह्या चंद्ररावाला त्या बाईंनी दत्तक घेतला आणि त्यांनी त्याला बसवला. हा नंतर महाराजांच्याच विरोधात गेला. राईट. आणि इतका माजला की महाराजांनी अनेक पत्र पाठवली, तर त्याला उर्मटपणाने अशी उत्तरं पाठवली, येता जावळी जाता गवळी. म्हणजे काय, जर आज जावळीत आलात तर तुमची काय खैर नाही, उद्या येणार असाल तर आजच या, आमच्याकडे आम्ही शस्त्रसाठा आणि सैन्य तयार ठेवलंय. अच्छा. असे उद्धट पत्र हा चंद्रराव मोरे महाराजांना पाठवतो. महाराज स्वतः जातीनं उतरले जावळीत, आणि जेव्हा महाराजांचं सैन्य चालून येतं हे त्यांना कळलं, सगळे मोरे पळून गेले तिकडे, एकही जागेवर राहिला नाही. अच्छा. पण त्या जावळीमध्ये शिवछत्रपतींना एक हिरा सापडला, तो म्हणजे मुरारबाजी देशपांडे. ओके. जो जावळीच्या मोऱ्यांकडे होता. अच्छा. त्यांच्यासाठी युद्ध करत होता, आणि त्यांचा एकंदर आवेश, त्यांची निष्ठा बघून महाराजांनी त्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं की असा योद्धा आपल्याकडे आपल्या स्वराज्यासाठी हवा. आणि त्या जावळीच्याच वेळेला हे साधारण युद्ध झालं 1656ला, 1656-57. त्याच वेळेला तो चंद्रराव पळत पळत रायरीवरती आला, म्हणजे आताच आपण रायगड म्हणतो. त्यावेळेला सभासद बखरीमध्ये असा उल्लेख येतो की राजा खासा पाहता गड बहुत चखोट. त्या महाराजांनी पहिल्यांदा रायगडाचं दर्शन झालं महाराजांना. ओके. तेव्हा त्यांनी ते ठरवलं की सभासद म्हणतो त्याच्यात की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट. गडाचे कडे चहूबाजूनी तासिल्याप्रमाणे, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही. म्हणजे पर्जन्य काळात तरी गवत उगवतं ना सगळ्या ठिकाणी, पण एवढा महामूर पाऊस आणि वारा आहे की ते गवत पण साधं उगवत नाही वरती पर्जन्य काळामध्ये दगडावरती. शेवळ नाही, शेवळ राहूच शकत नाही, एवढा प्रचंड पाऊस आहे आणि एवढा प्रचंड वारा आहे. देवगिरीहून दशगुणी उंच. हे पाहून राजे संतुष्ट झाले आणि म्हणाले तख्तास जागा हाच गड करावा. ओके. म्हणजे तेव्हाच महाराजांच्या मनात हे आहे की तख्तासाठी जर मला कुठची जागा करायची तर त्याच्यासाठी हा योग्य म्हणजे रायरीचा किल्ला आहे. अर्थात बरेच म्हणजे प्रचंड चेंजेस केले त्याच्यात. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की अगदी बऱ्याच गोष्टी नवीन बांधून काढल्या त्यांनी, ज्या बांधलेल्याच आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण तो तख्तासाठी तो किल्ला त्यांनी त्यावेळेला त्या जावळीच्या प्रकरणानंतर त्यांनी तो जिंकून घेतला आणि मग त्याची राजधानी म्हणून निवड करून त्या पद्धतीनं त्याला आपण काय म्हणतो सजवणं सुरू झालं रायगडाचं. त्याच्या आधी राजगड होता राजधानी. म्हणजे शिवछत्रपती त्यांच्या आयुष्याची 25 वर्ष राजगडावरती राहिलेले आहेत. तर आपल्या आता या बोलण्यात भरपूर वेळा घाटवाटा ज्या आहेत त्यांचा उल्लेख येतो. तर घाटवाटा आणि त्या नियंत्रित करणारे दुर्ग स्वराज्यासाठी किती महत्वाचे होते? प्रचंड. प्रत्येक घाटवाट सुरक्षित करायला त्याच्यावरती दुर्ग आहेत.
रायगड जर बघितला तर त्याच्या परिसरातनं एकूण 16 घाटवाटा जातात. म्हणजे त्याच्यामध्ये मडे घाट आहे किंवा अजून पुढे कावल्याबाल्याची खिंड आहे किंवा शेवत्या घाट आहे. बरेच घाट आहेत तसे. बोचईगोळ आहे एक किंवा बोराट्याची नाळ म्हणतो ते आहे, सिंगापूरची नाळ. अशा अनेक घाटवाटा त्या भागातनं वरती चढणारे आहेत. त्याच्यानंतर अजून प्रतापगडाच्या इकडे गेलो तर तिकडे आता आपण ज्याला आंबेनळीचा घाट म्हणतो महाबळेश्वरला जायला, तो आंबेनळीचा घाट आहे. तर हे सगळ्या घाटवाटा आपल्याला दिसतातच आणि त्या प्रत्येक घाटवाटेला सुरक्षित करण्यासाठी त्या त्या ठिकाणी किल्ले आहेत. म्हणजे मगाशी आपण सुरुवातीला कल्याणचा उल्लेख केला. सातवाहन काळामध्ये कल्याण हे अतिशय महत्वाचं बंदर होतं आपल्याला माहिती आहे. ते घाटवाट्यांचं महत्व फक्त शिवछत्रपतींच्याच काळात होतं असं नाही, ते होतच. ते बऱ्याच हजारो वर्षांपासून चालत आलेलं महत्व आहे. म्हणजे कल्याणवरून जेव्हा आपण जुन्नरकडे जातो, आता माळशेज घाटातनं रस्ता जातो, पण त्यावेळेला पूर्वी नाणेघाटातनं ती वाहतूक व्हायची. त्या नाणेघाटामध्ये आजही ती सातवाहनकालीन एक लेणं आहे. तिथे तो सातवाहनांचा एक ब्राह्मलिपीतला शिलालेख तिथे कोरलेला आहे. कुठले कुठले यज्ञ त्यांनी केलेत ते सगळे डिटेल्स तिकडे आहेत. तर सांगायचा मुद्दा हा की त्या नाणेघाटाच्या इथे सुद्धा जीवदान नावाचा एक किल्ला जो नाणेघाटाचा राखणदार आहे. त्याच्या पुढे जेव्हा आपण जसे जुन्नरकडे जातो त्या वाटेवरती अनेक किल्ल्यांची मोठ्या मोठ्या किल्ल्यांची शृंखला लागते आपल्याला. ते चावंड आहे, हडसर आहे, त्याच्यानंतर जीवदान तर मी म्हटलंच, हडसर निमगिरी आहे, मग पुढे शिवनेरी आहे. अशी ती पूर्ण किल्ल्यांची शृंखला आपल्याला चालू होते. त्या पूर्ण याच्यातनं ती वाट जाते. अशा सगळ्याच वाटा आहेत की ज्या वाटा ह्या व्यापारी वाटा आहेत आणि त्याचे व्यापारी तांडे जे व्यापारी माल घेऊन जात आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी हे सगळे तिथे दुर्ग उभे आहेत की त्यांना संरक्षण पुरलं पाहिजे. तर व्यापार का झाला पाहिजे, तर राज्याची अर्थव्यवस्था चांगली राहिली पाहिजे यासाठी व्यापार हवा. आता त्या व्यापाऱ्यांना व्यापार चांगला व्हायला पाहिजे तर संरक्षण द्यायला पाहिजे. आणि या घाटवाटांमध्ये आपल्याला माहिती आहे सह्याद्रीची रचना कशी आहे. सह्याद्रीच्या वरती देश म्हणतो आपण त्याला, बरोबर, आणि खाली कोकण. या कोकणातनं वरती यायला किंवा वरून घाटावरून देशातनं खाली कोकणात उतरायला यांना मदत लागायची. कारण बैल आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, माणसं काय वाहून नेऊ शकत नाहीत तो माल. मग ते उतरवायला तिकडे काही स्किलफुल माणसं असतील, मग तुम्ही आमच्या राज्यातून जाताय त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा कर द्यायला लागायचा. ह्या अशा गोष्टीतनं मराठ्यांच्या राज्याचंही प्रचंड उत्पन्न होतं आणि त्यासाठी जावळी महत्वाची आहे. कारण जावळीतनं अशा अनेक घाटवाटा जात होत्या आणि ज्याचं उत्पन्न प्रचंड होतं की कोकणातल्या अनेक बंदरांमधून निघणारा माल आता जावळीतल्या घाटवाटातनं जायचा आणि वरती पुढे देशावर जायचा. मग ते उत्पन्न आपल्या राज्याला जोडलं गेलं पाहिजे यासाठी जावळी जिंकून. म्हणजे आपलं बोलणं जे चालू आहे त्यामध्ये आपण राजगडाचा उल्लेख केला, त्यानंतर रायगडाचा उल्लेख केला. राजगड ही आधी राजधानी होती, त्याच्यानंतर रायगड झाली. तर या दोन गडांमध्ये काही सामरिक गोष्टी लपल्या आहेत का? आता एक गोष्ट अशी सांगतो की राजगड हे मानवनिर्मित जर एखादा दुर्ग असेल तर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे की ज्याला मानवनिर्मित अभेद्यता त्या बांधकामातनं मिळालेली आहे. आणि रायगड हे असं उदाहरण आहे की नैसर्गिक अभेद्यताच प्रचंड आहे. म्हणजे मानव किती उत्तम दुर्ग बांधून काढू शकतो हे म्हणजे राजगड. आणि नैसर्गिकरित्या एखादा डोंगर किती अभेद्य असू शकतो हे म्हणजे रायगड. रायगडाच्या पूर्ण घेऱ्यामध्ये त्याच्या फक्त साधारण 5% भागामध्ये तटबंदी आहे. बाकी काय आहेत तर कडे आहेत, तिथून पडला तर डायरेक्ट खाली, बरोबर, बॉडी पण सापडणार नाही, असा जंगलात पडाल खाली, अशी कंडिशन आहे. जेव्हा आपण त्यांचा तौलनिक अभ्यास करतो तर पहिली राजधानी राजगड आहे आणि दुसरी राजधानी रायगड आहे. जेव्हा आपण कंपॅरिझन करतो राजगड ही पहिली राजधानी आणि रायगड ही दुसरी राजधानी, याच्यामध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो की त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी येते की राजगड हा मानवनिर्मित उत्तम दुर्ग आहे आणि रायगड हा नैसर्गिकरित्याच अभेद्य आहे. ते पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की मग ती राजधानी त्यांनी इथून तिथं का हलवली असं. बरोबर. तर त्याच्या मागचं महत्वाचं कारण असं आहे की राजगड हा मैदानी प्रदेशातला आहे, म्हणजे घाटावरचा किल्ला आहे. बरोबर. तेच रायगड हा कोकणातला किल्ला आहे. आता ह्याच्यात वेगळे पण काय आहे की हा कोकणात आहे आणि तो घाटावर आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यात आहे आत्ताच्या. ह्याच्यात काय फार वेगळं नाही. हे काय बदलायला काय कारण असं असू शकत नाही ना. रायगडाच्या जवळ महाड नावाचं एक महत्वाचं बंदर आहे. बरोबर. पण राजगडाच्या जवळ असं कुठलंच बंदर नाही का, कारण तो घाटवाटे म्हणजे घाटावरचा किल्ला आहे मैदानी प्रदेशातला. जयसिंहाच्या वेळेला आणि त्याच्याही आधी दिलेर खान जयसिंग आले होते, त्याच्या आधी शाहिस्ते खान आला होता. त्या दोन्ही वेळेला राजगडाच्या पायथ्यापर्यंत हल्ले झालेत. रायगडाचं स्थान असं आहे की ते दोन नद्यांच्या बरोबर मध्यात आहे. एका बाजूनं गांधारी नावाची नदी वाहते आणि दुसऱ्या बाजूनं काळ नावाची नदी वाहते आणि त्या दोन नद्यांच्या बरोबर मध्ये रायगडाचा डोंगर आहे. अच्छा. मगाशी आपण घाटवाटांबद्दल बोललो तेव्हा मी म्हटलं की रायगडाच्या बाजूने एकंदर 16 घाटवाटा वरती चढतो.
जावळी ह्या प्रदेशामध्ये रायगड मोडतो हम्म. त्यावेळेचा. त्यानंतर महाडच्या बंदराचा तर मी उल्लेख केलाच. आणि भौगोलिक वैशिष्ट्य असं की रायगडाचा हा डोंगर आहे तो आजूबाजूच्या कुठल्याही डोंगराला जोडलेला नाहीये, कनेक्टेड नाहीये, ओके. स्वतंत्र डोंगर आहे. त्यामुळे रायगड आणि वरती प्रचंड मोठा पठार आहे उपलब्ध, की जे कुठली राजधानी वसवण्यासाठी पठारी प्रदेश गरजेचा असतो, जिथे आपल्याला बांधकाम करता येईल, राहण्यासाठी योग्य वाडे घरं बांधता येतील. ह्यासाठी मग तो शिफ्टचा विचार केला. आणि सगळ्यात महत्वाचं मी नेहमी म्हणतो की अर्थ म्हणजे पैसा हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की शिवछत्रपतींनी राजधानी शिफ्ट केली तिकडून इकडं. कारण मावळाच्या प्रदेशातला म्हणजे वरती घाटावरच्या प्रदेशातलं जे त्यांचं उत्पन्न आहे स्वराज्याचं 2 कोटी होनांचं उत्पन्न आहे. 2 कोटी होनांचं उत्पन्न पूर्ण स्वराज्याचं आहे त्यांचं. आणि त्यापैकी कोकण प्रदेशातनं येणारं उत्पन्न हे 1,40,000 आहे. अच्छा. म्हणजे 80% जिथून माझा रेव्हेन्यू येतोय तिथे माझी राजधानी असणं जास्त योग्य आहे, की ज्या भागातनं उरलेला 60,000चा रेव्हेन्यू येतोय त्या भागात माझी राजधानी माझं मुख्य ठिकाण असणं महत्वाचं आहे. तर अर्थातच जिथून माझा जास्त रेव्हेन्यू आहे त्या भागावर मी जास्त फोकस करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे मग ती राजधानी तिकडून इकडं शिफ्ट केली गेली. त्याच्या मागे सामरिक कारण आहेत, जसे आपण म्हटलं की इझी ऍक्सेसिबिलिटी रायगडाच्या कंपॅरिझन मध्ये आहे, जी रायगडाला नाही आहे. त्यामुळे मग ती राजधानी तिकडून इकडे हलवली गेली आणि असा त्याचा तौलनिक अभ्यास आपल्याला करता येतो. एकीकडे नैसर्गिक अभेद्यता आहे, एकीकडे मानव निर्मित अभेद्यता आहे. तर जसं तुम्ही म्हणतायत की नैसर्गिक दृष्ट्या रायगड हे खूप उत्तम उदाहरण आहे, एक गड म्हणून. तर त्याचं अभेद्य होण्यामागील अभियांत्रिकी कारणही असतील. अर्थात. तर मग ती कोणती? अभियांत्रिकी कारणं अशी, एक म्हणजे महाद्वाराची ज्या उत्तम प्रकारे त्यांनी रचना केलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे एक चुकीचा शब्द वापरला जातो की ह्या ज्या किल्ल्यांच्या द्वारांची जी रचना होती ती गोमुखी पद्धतीची आहे. पण डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला गोमुखी असा कुठलाच उल्लेख सापडत नाही, गोमुखी पद्धत असा कुठलाच उल्लेख नाही सापडत. उजव्या हाताच्या वळणाची रचना आपण फार तर त्याला म्हणू शकतो, कारण त्या डोंगराच्या अनुषंगानं उजवं वळण किंवा डावं वळण देणं पॉसिबल असेल त्या पद्धतीचं उजवं किंवा डावं वळण देऊन तो जो जायचा मुख्य दरवाजाकडचा मुख्य किल्ल्याकडे जायची जी वाट आहे ती अरुंद केली गेलेली. हा कारण जर शत्रू तिकडून चालत आला, शत्रू सैन्य चालत आला तर 2 बुरुज पुढे काढलेत आणि त्या 2 बुरुजांच्या मधून अशी ती वाट वळून जाते आणि त्या दरवाजातून आत गेल्यावर परत ती युटर्न घेऊन वरती जाते. बरोबर. रायगडाच्या बाबतीत असंच आहे, एस आकार आहे पूर्ण. म्हणजे जेव्हा आपण इकडून खालून पायऱ्यांवरून येतो, उजवं वळण घेतो पहिलं, महादरवाजात जातो, ती वाट अरुंद आहे, तिकडून परत लगेच युटर्न आहे आणि मग वाट अशी परत वळून वरती. तिकडे एका वेळेला जास्ती माणसं, मॅक्झिमम 7-8 माणसं उभी राहू शकतात एका वेळेला, त्यापेक्षा जास्ती माणसं उभी राहू शकत नाहीत. आणि 2 बुरुज जे पुढून काढलेले आहेत, जर माराच्या टप्प्यात असेल तर त्याला मध्ये त्या दरवाजाच्या इथे अडकवा आणि ठेचून मारा. बरोबर. आणि हे अभियांत्रिकी कारण आहे. ही पद्धत शिवछत्रपतींच्याच दुर्गांमध्ये आपल्याला आढळून येते की अशा प्रकारची द्वार रचना त्यांनी केली. त्याच्या आधीची या पद्धतीची जी द्वार रचना आहे ती खालूनही लोकेट होऊ शकत होती. ओके. म्हणजे लक्षात द्यायचं की नेमकं द्वार कुठे आहे. पण मराठ्यांच्या शिवछत्रपतींच्या वेळेपासून जी दुर्ग बांधणीमध्ये वेगळी परंपरा सुरू झाली तर ती अशी आहे की कुठल्याही दुर्गाचं द्वार हे खालून पटकन लोकेट होता कामा नये. एका बाजूला त्याच्या तटबंदी असते आणि परत ती वळवलेली रचना असते उजव्या हाताची. त्यामुळे ते अजून जास्त अभेद्य होते. कारण जरी ओणका घेऊन येऊन दार फोडायचं जरी म्हटलं तर त्याला वळण आल्यावर स्पीड कमी होणार, तो फोर्स जातो. बरोबर. त्यामुळे हे अभियांत्रिकीरित्या सुद्धा अतिशय उत्तम आर्किटेक्चर त्याचं डिझाईन केलेलं आपल्याला दिसतं. आणि ही अशी पद्धत आपल्याला राजगडला ह्याच्यापेक्षा जरा एक प्री स्टेज दिसते त्या डेव्हलपमेंटची, पण रायगडचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ती प्रॉपर डेव्हलप झालेली दिसते. अच्छा. राजगडला 2 दरवाजे आहेत. पालीच्या बाजूने जर आपण महाद्वाराच्या बाजूने गेलो तर 2 दरवाजे लागतात. तिथे अशी उजव्या हाताच्या वळणाची रचना फारशी आधी दिलेली नाही. डायरेक्ट वाटच वळते, मग ती सरळ दरवाजात जाते, परत वळते, अशी पूर्ण जाऊन मग अशी वरती जाते. पण रायगडामध्ये ह्या द्वार रचनेवरती अजून जास्त वेगळी डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसते, त्या पद्धतीची विशिष्ट रचना दिसते. इथे डेव्हलपमेंट आहे, ती अभियांत्रिकीमध्ये आपल्याला, आर्किटेक्चरमध्ये आपल्याला प्रॉपर दिसते, रिफ्लेक्ट होते. तर आपण आता जेवढं कन्व्हर्सेशन केलंय त्यामध्ये आपल्याला एक जाणून येतं की शिवछत्रपतींची जी राज्य व्यवस्था होती ती दुर्ग केंद्रित होती. हे नेमकं काय सूचित करतं? मगाशी आपण मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल बोललो. त्याच्यात मी म्हटलं की राजधानीचा दुर्ग पडला तरी इतर दुर्ग हातात आहेत, त्याच्या जोरावर मराठे पुढची 27 वर्ष लढलेत. ह्याचा अर्थ आहे की त्यांची दुर्ग केंद्रित पद्धती म्हणजे नेमकं काय
की माझ्या राज्यातला एखादा दुर्ग जर पडला तर काय होतंय तेवढाच भाग फक्त माझ्या हातातनं जातोय. आता जेव्हा देवगिरीचं राज्य म्हणजे यादवांचं राज्य जेव्हा पडलं, अलाउद्दीन खिलजीचा चालून आला, देवगिरी पाडलं त्याने, तेव्हा पूर्ण यादवांच्या राज्याचा नाश झाला. राजधानी पडली होती फक्त, बरोबर. पण पूर्ण राज्यच खालचा झालं. हम्म. पण मराठ्यांच्या वेळेला आपल्याला वेगळं काय दिसतं, रायगड पडला 1689 साली, पण संपूर्ण राज्य औरंगजेबाला जिंकून नाही घेता आलं. राईट. याचा अर्थ काय, दुर्ग केंद्रित पद्धती शिवछत्रपतींनी जी घालून दिली ती म्हणजे काय, एक किल्ला आहे उदाहरणार्थ, म्हणजे आता आपण उदाहरण म्हणून एक भिवगडचा किल्ला घेऊ जो कर्जतच्या जवळ आहे. त्या किल्ल्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिथला मुलकी कारभार, हा. म्हणजे कर गोळा करायचा आहे, न्यायनिवाडे करायचे आहेत, हा सगळा कारभार त्या किल्ल्यावरून चालतो. त्या किल्ल्याला तो प्रदेश वाटून दिलेला आहे. त्या किल्ल्यातल्या लोकांनी यांच्या आधी द्यायचा नाही, ह्या लोकांनी त्याच्या आधी द्यायचा नाही. आता जर उद्या तो भिवगड, उदाहरण सांगतोय मी, तो जर किल्ला पडला तर फक्त तो भिवगड आणि त्याच्या उत्पन्नाचा प्रदेश शत्रूकडे जाईल. बरोबर. बाकी त्याच्या आजूबाजूचे जे किल्ले आहेत ते स्वराज्यातच राहतील. ही ती दुर्ग केंद्रित पद्धती आहे. पण राजधानी अख्खी पडली पण राज्य नाही पडलं. हे अतिशय विचित्र उदाहरण आहे. नॉर्मली राजधानी पडली की राष्ट्र जातं, राज्य खालसा होतात, पण इथे राजधानी पडल्यावर लोक अजून जास्त त्वेषाने उठले आणि त्या औरंगजेबाला इकडेच गाडलाय. म्हणजे पुढे उत्तरकालीन बखरीमध्ये एक सुंदर उल्लेख येतो, महाराजांचा तोंडी आहे, ती औरंगजेबाला पत्र लिहितात असा तो उल्लेख आहे. असं पत्र नाहीये, तो बकरीतला उल्लेख आहे की आज हजरतीस 360 दुर्ग आहेत. एक एक वरू जरी, म्हणजे शिवछत्रपतींना ही संपूर्ण कल्पना आहे की आज ना उद्या औरंगजेब स्वतः दक्षिणेत चालून येणार, माझ्या राज्यावर हल्ला करणार आणि त्याच्याशी प्रचंड मोठं युद्ध मला खेळायचंय. अर्थात शिवछत्रपती असेपर्यंत त्याची काही हिंमत झाली नाही. आग्र्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला महाराजांना मारायचा, पण अतिशय शिताफीनं महाराज तिकडून निसटलेत. मग ही ती पद्धत महाराजांनी डेव्हलप केलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यात तो बकरीतला जो मी उल्लेख म्हटलं की आज हजरतीस 360 दुर्ग आहेत, माझा एक एक किल्ला जिंकून घ्यायला बादशाह एक एक वरुस लागेल इंटू 360. हे 360 वर्ष कुठलाच माणूस जगणार नाही. म्हणजे माझं राज्य कधीच त्याला जिंकून घेणं शक्य होणार नाही, आणि ते नाहीच झालं. 1707 ला औरंगजेब इथे महाराष्ट्रात गाडला त्याला, आणि 1720 ला आपण दिल्ली घेतली. दिल्लीवरती आपला हल्ला झाला 1719 ला. इतकी प्रचंड मोठी गोष्ट आहे की ती महाराजांची विजन घेऊन नंतर आपण पुढे गेलो, म्हणून स्वराज्य ते साम्राज्य आपला प्रवास झाला. त्याच्यामध्ये आता जसं तुम्ही म्हणालात की दुर्गांवरून, आता जसं आपल्याला लहानपणी शिकवलंय की दुर्गांवर सैनिक असायचे, तर आम्हाला म्हणजे लहानपणी तरी असंच वाटायचं की बाबा दुर्ग म्हणजे सैनिकांचं ठाणं. तर फक्त तेच नव्हतं, तर त्याच्यामध्ये प्रशासन, अर्थ, न्याय सगळंच व्हायचं. तर हे जसं, आणि परराष्ट्र धोरणाचे पण केंद्र असायचं. तर मग ते नक्की ते इलॅबोरेट करून सांगू शकाल का? आता आज्ञापत्र हे आपल्याला एक ऑथेंटिक डॉक्युमेंट सापडतं की ज्याच्यामध्ये दुर्गांची मॅनेजमेंट कशी असायची याच्याबद्दल डिटेल आपल्याला माहिती मिळते. म्हणजे कारखानीस नावाचं एक पद होतं, किंवा तट सरनोबत नावाचं एक पद होतं की त्याच्याकडे जबाबदारी काय असायची, तर त्या किल्ल्याचे तट सांभाळायचे. फक्त तट, बाकी वाडे आणि हे किल्लेदार वगैरे वेगळे. आता दुर्गांवरती माणसं असायची म्हणजे काय, फक्त शस्त्र धरून सैनिक असायचे का, तर तसं नाही. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी आहेत. वरती पूर्ण महसुलाचं उत्पन्न किती हे बघणारा एक अधिकारी आहे, पूर्ण किल्ल्याची राखण करणारा किल्लेदार आहे, जो किल्ल्यावरचा सगळ्यात महत्वाचा मोठा अधिकारी असतो, कारखानीस आहेत, असे सगळे अधिकारी वरती राहायचे. हे सगळे सैनिक या सदरातच मोडायचे. कारण कानू जाप्ता नावाचा एक राज्याभिषेकाच्या आधीचं शिवछत्रपतींचा एक कानू जाप्ता आहे. त्या कानू जाप्तामध्ये प्रत्येक माणसाने अष्टप्रधानांपैकी काय काम करायचंय हे त्याच्यात सांगितलेलं आहे. तर त्याच्यात महाराज सांगतात की बाकीची कामं तर आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ जर न्यायदानाचं काम देणारा जर तो माणूस असेल, तो न्यायदान तर करणारच आहे, पण त्याचबरोबरीने त्यांनी जेव्हा गरज असेल तर त्याला तलवार पण चालवायचे. म्हणजे अण्णाजी दत्तो हे जर सुरनीस आहेत, म्हणजे त्यांनी काय केलं, तर राज्याची जमीन सगळी मोजली, महसुली उत्पन्न कसं येईल, काय येईल, कुठून किती कर वसूल करायचा, हे सगळं त्यांनी ठरवलंय. पण जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी तलवार काढून रणांगणावर पण जायचंय. मोरोपंत जे पेशवे आहेत, त्याला आपण मराठीमध्ये पंतप्रधान म्हणतो, पेशवा हा परत फारसी शब्द आहे. ह्यांचं काम काय आहे, तर राजाच्या खालोखाल अधिकार त्यांचा आहे. ऍडमिनिस्ट्रेशनची महत्वाचे निर्णय त्यांनी घ्यायचे, अगदीच गरज लागली तर राजा आहे. हेच करत असताना वेगवेगळे प्रदेश जिंकून घेणं, स्वाऱ्या करणं, हे सुद्धा पंतप्रधानाचं काम आहे. अशा सगळ्या त्यांना त्या ड्युटी वाटून दिल्यात. आणि त्या काळाची खासियत आहे की प्रत्येकाला तलवार आहे, प्रत्येकाच्या हातात तलवार आहे. फक्त एक
त्यांचा लेखनिक जो होता हम्म. बाळाजी अवजी चिटणीस, तो चिटणीस फक्त सोडून बाकी सगळ्यांना तलवारी चालवायचे आदेश आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात की किल्ल्याचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं असायचं, ह्याच्यावर आज्ञापत्र आपल्याला डिटेलमध्ये सांगतं की कारखानीस आहेत, किल्लेदार आहेत, हम्म. हे सगळे मंडळी, अधिकारी मंडळी वरती असायची आणि ती काय करायची, तर ती ह्या सगळ्या किल्ल्याच्या मॅनेजमेंटचं काम करायची. आणि हा किल्लेदार सुद्धा दर 2.5-3 वर्षांनी बदलला जायचा. म्हणजे अच्छा. आज इकडे आहे तर कायमस्वरूपी तिथेच राहणार, हा. कायमचं पोस्टिंग आहे असं नाही. त्यांचं रोटेशन होत राहणार, सतत कंटिन्युएशन मध्ये रोटेशन होत राहणार. का? कारण त्यांचे लागेबांधे तिथल्या कुठल्याही लोकांची लागता कामा नये. हे मॅनेजमेंटचं तत्व आहे. तर आता आपलं जे स्वातंत्र्य युद्ध, आपण याला स्वातंत्र्य युद्धच म्हणू शकतो, कारण का एक तो विचार होता शेवटी स्वराज्य म्हणून. करेक्ट. तर स्वातंत्र्य युद्ध काळात दुर्गांनी म्हणजे दुर्ग जे होते त्यांनी आपल्याला सर्व्हायव्हल कसं, एक तर सर्व्हायव्हल करायला शिकवलं की आपल्याला डिफेन्स करायला शिकवलं की आपण त्यांच्यावर अटॅक करू शकलो. ह्या काय उपयोग झाला दुर्गांचा? एक टोटल आपण जेवढं आपण आता बोललोय त्याचं एक समराईज करायला गेलात तर मग तुम्ही काय बोलू शकाल? अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. राईट. म्हणजे या दुर्गांच्या सहाय्याने जर तुम्ही शत्रूला सळो की पळो करून सोडताय, हाच तुमचा सगळ्यात उत्तम डिफेन्स आहे. आणि हेच पूर्ण शिवछत्रपतींच्या नीतीतनं आपल्याला दिसतंय. म्हणजे कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्रात म्हणतो की कुठल्या शत्रूशी कसं वागावं. एका वेळेला 2 शत्रू अंगावर घेऊन येत, एका वेळेला जर 2 शत्रू अंगावर चालून आले तर एकाशी तह करावा, दुसऱ्यावर हल्ला करावा. बरोबर. आणि हेच महाराज करतात. औरंगजेबाशी नंतर शेवटच्या काळामध्ये महाराज असताना त्यांनी काय केलंय, तर आदिलशाही तर पूर्णपणे मोडकळीच आलेली आहे त्यावेळेला. पण महाराजांचं तत्व त्यावेळेला हे आपल्याला दिसतं की दक्षिणीयांची सत्ता ही दक्षिणीयांच्याच हाती राहिली पाहिजे. ओके. ती मोगल येऊन जिंकून घेतील तर ते आम्हाला चालायचं नाही. म्हणून मग त्यांनी आदिलशाही बोलणी चालू केली. कुतुबशहाशी तर बोलणी चालूच केली होती. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला कुतुबशहानी भाग्यनगरमध्ये त्यांचं प्रचंड मोठं जंगी स्वागतही केलं होतं. सो ह्या ज्या दक्षिणेतल्या सगळ्या शाया आहेत आणि मराठे यांच्याशी हातमिळवणी करून मुघलांविरुद्ध एक मोठी फळी निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला शहाजीराजांनी, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बंगलोरात होते, बंगलोराची जहागीर गेली, तिथं स्वराज्याच्या दृष्टीने अनेक उत्तम प्रयत्न त्यांनी करून ठेवले. ते दक्षिण दिग्विजयाच्या महाराजांना कामास आले आणि त्या लोकांना तिकडे व्यवस्था लावायला, ती जिंकून घ्यायला स्वतःची लोक तिकडे शहाजीराजांनी पेरली, ज्याचा फायदा शिवछत्रपतींना झाला. कारण शहाजीराजांनी त्यावेळेला तिकडच्या कुठच्याही राजाला मारलं नाही जो हिंदू होता. त्या सगळ्यांची एक फळी तयार केली आदिलशाह विरुद्ध. बरोबर. गुप्तपणे. ऍक्च्युली दक्षिण दिग्विजयाबद्दल आहे ना जास्त कुठे असा उल्लेख होत नाही, तर तेही जर तुम्ही समराईज कराल की थोडक्यात सांगू दक्षिण शकाल? दिग्विजयाच्या वेळेला आता आपण अफजल खानाच्या वेळेला म्हणतो की महाराज स्वतः पुढे येऊन लढले. शाहिस्ते खानावर छापा घातला तेव्हाही महाराज स्वतः फ्रंटला होते. पन्हाळ्याच्या वेढ्यात तर त्यांच्या जीवावर आलं होतं. बरोबर. आग्र्याच्या वेळेलाही महाराज पुढे आहेत. आता हे एवढ्या रिस्क अंगावर घेऊन हा माणूस एवढा ताकदवान झालाय की दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला तो फक्त असा बोट ठेवतोय की हा माझा इलाका आहे, इथून तुम्ही निघा. शत्रू घाबरतोय, शत्रू देऊन निघून जातो. अच्छा. अजून एक उत्तम उदाहरण देतो. तामिळनाडूमध्ये तिकडे खाली जिंजूच्या जवळ अनेक ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले महाराजांना भेटायला, तिकडचे स्थानिक सरदार आले नजराणे वगैरे येऊन, पण फ्रेंच लोक काही आली नाहीत त्यांना भेटायला. त्यांना बोलावणं धाडलं की मी इकडे आलोय, भेटायला या. सांगितल्यावर आले. मग मोठा नजराणा वगैरे घेऊन आले. त्यांना कळलं आपण काहीतरी चूक केली, एवढा मोठा माणूस इकडे आलाय, आपण त्याची फार दखल नाही घेतलेली. त्यांच्या समोर ते फ्रेंच लोक आलेली आहेत, त्यांच्या समोर महाराज डचाना भेटलेत आणि यांना रात्रभर बाहेर उभं केलंय. कारण तुम्ही स्वतःहून आला नाहीयेत, मी बोलावणं धाडल्यावर आलाय. का? कारण तुम्हाला माहिती आहे आत्ता नाही आलात तर मी उद्या पोंडेचेरीवर येईन आणि तुम्हाला बेचिराग करेन. बरोबर. टेरर क्रिएट झालाय, दरारा निर्माण झालाय त्या नावाभोवती. तो माणूस बोट ठेवतोय, तिकडे लोक घाबरतात, त्या गोष्टी करून हे करतात. औरंगजेबाला सुरतेच्या वेळेला नाही सोडलं, ते 2दा सुरत लुटली. पहिल्यांदा लुटली, प्रॉपर प्लॅनिंग केलं, गेले. त्यांना कळलं मुघलांचा कारभार किती रद्दड आहे, आणि स्पेसिफिक शब्द वापरतो मी, किती रद्दड आळसवाणा कारभार आहे. अच्छा. दुसऱ्या वेळेला जाताना बैल घेऊन गेले, बैलांच्या पाठीवर लादून सामान लुटून परत आणले. पहिल्या वेळेला घोडे घेऊन गेले होते फक्त, दुसऱ्या वेळेला घोडे आणि बैल दोन्ही घेऊन गेले. त्यांना कळलं यांच्याच्याने काय होणार नाहीये, आपल्याला जे हवंय ते आपण बरोबर उचलू आणि येऊ. आणि ही जे आपण लूट हा शब्द वापरतो ना, तो पॉझिटिव्ह वेने आहे. मी आता त्याच मुद्द्यावर येणार होतो. तो पॉझिटिव्ह वेने ह्यासाठी आहे कारण मुघल शाहिस्ते खान असेल, जयसिंग असेल, मिर्झा राजा जयसिंग, हे इथे येऊन आपली गावं, आपले प्रदेश जाळत चालले होते, नुकसान करत होते. मग याची भरपाई कोण देणार? तेच देणार, दुसरे कोण देणार?
बरोबर. म्हणून ते नाक ठेचायचं काम सुरतेच्या वेळेला केलं महाराजांनी. आणि जेव्हा दक्षिण दिग्विजय जेव्हा म्हणजे त्याच्यानंतर आपण जेव्हा स्वराज्याचा मॅप बघतो तेव्हा तुम्ही बघता की ती स्ट्रेट एक लाईनच येते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मधला तो पट्टा म्हणजे आपण ज्या दक्षिण दिग्विजय म्हणतो त्या काय पूर्ण दक्षिण काही महाराजांच्या हाताखाली आलेला नव्हता. ती मधली एक ती चिंचोळी पट्टी आहे, हा. ती अखंडरित्या काही काही ठिकाणी खंडित आहे, अखंड नाही ऍक्च्युली, काही काही ठिकाणी खंडितरित्या आहे. हो. पण ती एक साधारण तो भाग त्यांच्याकडे मराठ्यांच्याकडे शिवछत्रपतींच्या वेळेला आलेला होता ताब्यामध्ये, बरोबर. जिंजीपर्यंतचा अगदी. बरोबर. मग त्याच्यामध्ये कुठले गड होते, असे काही स्पेसिफिक गड ज्याचा तुम्हाला? बरेच आहेत, म्हणजे बेळगावचा आहे, त्याच्यानंतर अजून खाली कित्तूरचा किल्ला आहे, किंवा खाली गेलात तर जिंजी आहे, जिंजीच्या इथले ते 7 दुर्ग आहेत. असे बरेच किल्ले त्यावेळेला त्यांनी जिंकून घेतलेले आहेत. अच्छा. आज जर छापा युद्धशैली आणि दुर्गांची शिबिरे आपण बघितली तर यामुळे मराठे कसे अखेरपर्यंत टिकले याचं उत्तम उदाहरण कुठलं तुम्ही देऊ शकाल का? छापा शैली युद्ध. गनिमी काव्याचं म्हणजे येस. गनिमी कावा हा मराठ्यांकडे अतिशय पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. तर त्याचा अतिशय उत्तमरित्या मराठ्यांनी वापर करून अर्थातच घेतला. म्हणजे याचं अतिशय, आता तुम्ही स्पेसिफिक शिवछत्रपतींचंच विचारताय की पूर्ण मराठा कालखंडातला विचारताय? मी पूर्ण मराठा कालखंडातलं. तर ह्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडचं युद्ध तर आहेच, त्याच्याबद्दल डाऊटच नाही. आणि पालखेडचं युद्ध आहे थोरल्या बाजीराव पेशव्यांचं. ऍक्च्युअल बॅटलफील्डवर फार कमी युद्ध झालंय. बरोबर. निजामाला पळवण्यातच एवढा थकवलाय. आणि मग निजाम पूर्ण थकल्यावर जेव्हा त्यांना लक्षात आलं बाजीराव साहेबांना की आपल्याला हे बॅटलफील्ड आता योग्य आहे इथे उतरायला, तेव्हा त्या ह्याच्या इकडे ते उतरलेत, पालखेडला. पालखेडे आजच्या छत्रपती संभाजीनगरच्या इकडे आहे. आणि मुख्य त्यांनी काय केलं तर निजामाचं पाणी तोडलं. ओके. सैन्याला पाणीच मिळणार नाही, झक मारत तुम्ही नाक दाबल्यावर तोंड उघडतं तशी गत आहे. त्या निजामाला एवढा पळवला संभाजीनगर पासनं ते अगदी त्या पार सातपुडा पर्वतांपासनं MP ते गुजरात, तिथून परत येत एवढा पळवला. त्याच्यातच त्याचा जीव अर्धा गेला. आणि निजामाच्या सैन्याचं सगळ्यात मोठं जे ताकद होती तो तोफखाना होता. आता बाजीरावांच्या मागे जायचं तर हा एवढा भला मोठा तोफखाना घेऊन तर जाणं शक्य नाही. म्हणून तर अहमदनगरच्या इकडे त्यांनी तोफखाना सोडला आणि मग बाजीरावांच्या मागे गेले. आणि जसे जसे बाजीराव जात आहेत त्या पद्धतीनं मग निजाम त्यांच्या मागे पळत जातोय, कारण बाजीराव तर अफवा उठवतच चालले होते कुठे जातोय आणि काय करतोय. उठलेली अफवा, कळलेली माहिती आणि ऍक्च्युअल बाजीरावांची मुवमेंट याचा काहीच संबंध नाहीये, त्याच्या बरोबर विरुद्ध मुवमेंट आहे. असं करत त्या निजामाला बरोबर तिथं ट्रॅप केलं गनिमी काव्याने. आणि मुख्य काय केलं, तोफखाना तर मागे सोडलेला आहे, त्याच्यामुळे आता मूळ ताकद तर काहीच राहिलेली नाहीये. आणि पाणी तोडून दिलं. सैन्य एक वेळ आठवड्याभर उपासमार सहन करेल, पण पाणीच मिळालं नाही तर काय. बरोबर. मग निजाम अगदी काकुळतीला आला. मग हवा तसा त्याच्याकडून तह करून घेतला आणि मग त्याला सोडला. हे मराठ्यांच्या इतिहासातलं अतिशय उत्तम गनिमी काव्याचं उदाहरण आहे. बरोबर. आणि प्रतापगडचं तर आपण बोललोच. येस. छत्रपती शिवरायांच्या दुर्गनिधीकडून आजच्या काळातील नेतृत्वच नाही म्हणणार मी तर म्हणेन आजच्या काळातली लोक काय शिकू शकतात? कारण का तुम्ही जसं म्हणालात की तो एक मॅनेजमेंटचा एक तो अभ्यासच आहे, तर मग काय काय शिकू शकतात छत्रपती शिवरायांकडून? ती एक कथा आहे माहितीये का, हत्तीची एक कथा असते आणि आंधळ्यांची. ते आंधळे जातात, तर एक सांगतो त्याच्या हाताला शेपूट लागते, तर तो सांगतो हे काय, तर ही शेपूट आहे. एकाच्या हाताला पाय लागतो, तो भला मोठा खांब आहे. मग असं वेगवेगळे भाग जोडत जोडत तो एक हत्ती तयार होतो. तसं ते शिवचरित्र आहे. आपल्याला त्याच्यातनं जे घ्यायचंय ते प्रत्येक अँगलने आपल्याला मिळतं. बरोबर. कोणाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा आहे, मॅनेजमेंटचा अभ्यास होऊ शकतो. कोणाला एखादा नेता बनायचा आहे, त्याच्यासाठी नेता म्हणून लागणारे उत्तम गुण जर कोणते आहेत, त्यासाठी शिवछत्रपती अतिशय उत्तम उदाहरण आहे. बरोबर. त्याच्यानंतर अजून महत्वाचं, राज्य स्थापन कसं करावं, आणि स्थापन करणं हे कम्पॅरेटिव्हली सोपं आहे, पण ते राज्य मेंटेन कसं करावं आणि त्याचं साम्राज्यात रूपांतर कसं करावं, यासाठी शिवछत्रपती आणि त्यांचा विचार प्रचंड मोठा आहे. बरोबर. हे सगळं करत असताना जेव्हा आपण एखादी गोष्ट बघायला जातो महाराजांच्या बाबतीत, की वेगवेगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट त्यांनी कशी केली, दुर्गांची मॅनेजमेंट कशी केली, अर्थव्यवस्था कशी सांभाळली, यासाठी सुद्धा एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून म्हटलं, ज्या अँगलने आपण विचार करू त्या अँगलने आपण ती गोष्ट बघत जातो. दुर्गांचं मॅनेजमेंट झालं, दुर्ग बांधणी, प्रत्येक अँगल आपल्याला मिळतो. त्यांचं राजकारण, नीती ही कशी आहे, ह्यासाठी सुद्धा आदर्श आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी आदर्शवत असा तो राजा होऊन गेला. प्रत्येक गोष्टीचा सुवर्ण मध्य गाठणं
त्याच्यातनं परफेक्ट मार्ग काढणं ही त्यांची खासियत आहे. खरं आहे. स्वतःच्या राष्ट्रासाठी आणि त्या राष्ट्राच्या धर्मासाठी स्वतःचं जीवन वाहून देणं आणि त्याच्यासाठी योग्य रीतीनं प्रयत्न करणं आणि ते सफल करणं. आता एक पोर्तुगीजांचं एक उदाहरण देतो. पोर्तुगीज लोक गोव्यामध्ये अनेक हिंदूंना जबरदस्ती घरात घुसून बाटवायची कामं करत होते. ओके. तर महाराजांनी इथं काय केलं? नुसतं काय निषेधाचा मोर्चा वगैरे काढलाय का? तर नाही. यांनी उक्ती नाही केली, फक्त कृती केली. त्यांनी काही तिकडच्या मिशनरी पादऱ्यांना पकडून आणलं, त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदू व्हा. त्यांनी नकार दिला की ते ऑब्व्हियस होतं. त्यांची मुंडकी कापली आणि ती भेट म्हणून तिकडच्या व्हाईसरॉयला पाठवली अच्छा. की आता ह्याच्या पुढे जर अशी धर्मांतरणं इकडे होत राहिली तर रोज अशी बक्षिसं तुम्हाला इकडून मिळत जातात, रोज अशा भेटवस्तू तुम्हाला इकडून पाठवल्या जातील. स्वतःच्या धर्मासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी तो सुद्धा माणूस एवढा कट्टर आहे. बरोबर. आणि थोडा विचारात आहे, म्हणजे विचार करून कृती करतात. तर आज जसं तुम्ही एकदम स्टार्टिंगला म्हणालेलात आपल्या कन्व्हर्सेशनच्या वेळी की दुर्ग संवर्धनासाठी भरपूर लोक उतरतात, कारण का प्रेरणास्त्रोतच तसं आहे. तर दुर्ग संवर्धनात कोणत्या मोठ्या चुका आता सध्या केल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतंय? दुर्ग संवर्धनातल्या चुका खूप मोठा विषय आहे हा. म्हणजे आज काही ठिकाणी असं होतं की मला हे वाटलं म्हणून मी तिकडे बांधलं. आता राजगडावरचं एक उदाहरण देतो. मध्ये एक बातमी आली होती, बरेच रील स्टार्स हल्ली जे असतात त्या रील स्टार्सनी पण बरेच त्याच्यावर व्हिडिओ केले निगेटिव्ह वे मध्ये. अच्छा. की मध्ये काही लोकांनी, तिथल्या लोकांनी म्हणजे हे सगळे जाणाऱ्या येणाऱ्या फिरणाऱ्या लोकांनी, ज्यांना आपण गडसेवक वगैरे म्हणतो, त्यांनी स्वखर्चाने वगैरे तिथं एक मेघडंबरी बांधली राजगडावरती आणि मग पुरातत्व खात्याने ते उतरवली. आता एफर्ट चांगले आहेत, फक्त चुकीच्या ठिकाणी लावलेले आहेत. कुठल्याही किल्ल्यावरती तुम्हाला मला वाटलं म्हणून मी बांधलं असं करून नाही चालत. प्रत्येक किल्ल्याची, प्रत्येक स्ट्रक्चरची एक पद्धत असते आणि पुरातत्व खातं ते त्या पद्धतीनंच बांधकाम करतं आणि त्याचे काही नियम आहेत, त्याचे काही कायदे आहेत, ते पाळूनच आपल्याला ती गोष्ट करावी लागते. मी शिवभक्त आहे म्हणून मी जाऊन काहीतरी केलं तर ह्याच्याने त्या गोष्टीचं नुकसान होणं जास्त संभवतं. बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं, म्हणजे हा माझा बरोबर शिवनेरीवरती घडलेला किस्सा आहे. पर्यटक आले होते फिरायला, अर्थात त्यांना काही फार त्या जागेची पडलेली नसते, ते फिरणं या दृष्टीने येतात. पाण्याची बाटली प्यायली, पाणी प्यायलं, बाटली तिकडे समोर टाकून दिली आणि डस्टबिन कुठे होता? 2 सेकंदावर तिथे समोर डस्टबिन होता. की अशी टाकली असती तरी डस्टबिन मध्ये गेली असते. नाही, आमची वृत्तीच ती, आम्हाला तिथंच टाकायचं. आम्हाला तिकडे बोलायला लागलं की हा कचरा इथे टाकू नका, कचरा टाकायची जागा नाही, तिथे कचरा पेटी आहे त्याच्यात टाका. बरोबर. ते बोलल्यावर म्हणून लाज वाटली म्हणून टाकली. ही वृत्ती आहे, ती मुळात सुधारायला पाहिजे. आणि आपल्याकडे लोक पुढे येत आहेत, दुर्गांवरती काम करतात, उत्तम कामही करतात. मग तिथे त्यांना पुरातत्वज्ञांचं मार्गदर्शन घेऊन, राज्य सरकारकडून, महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडनं मार्गदर्शन घेऊन प्रॉपर वे मध्ये काम करणं अपेक्षित आहे. बरोबर. कारण काही एका ठिकाणी मध्ये असं झालं होतं की एका पाण्याच्या टाक्यातला पूर्ण गाळ काढला आणि तो खाली दरीत टाकून दिला. तो जर काढला तर तो प्रॉपर चाळून घ्यायला लागतो का? कारण त्याच्यात बऱ्याच गोष्टी सापडायचे चान्सेस असतात. होन असतील, शिवराया असतील, अनेक गोष्टी. आणि असा कुठलाच किल्ल्यावर असा खजिना म्हणजे काय अशी धनाच्या अशा काही राशीच्या राशी मांडलेल्या नसतात. बरोबर. हे जे पूर्वीच्या गोष्टी आहेत त्या किल्ल्यावरती आहेत, त्याच तिकडचा खजाना आहे. तर या गोष्टी नेमक्या चुकल्या आहेत त्या तुम्ही अगदी एक्झाम्पल देऊन बोललात, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर कारण का हे खरंच म्हणजे आपण चांगलं काम करायला जातो पण त्यातून काहीतरी वाईट होतं आणि त्याच्यामुळे त्याचा जो मेसेज जातो तो चुकीचा जातो. त्यामुळे हे बोलणं कुठेतरी गरजेचं होतं. आता सध्या आपली युवा पिढी दुर्ग संरक्षणासाठी अजून कशी पुढे येऊ शकते, तुमचं मत काय? दुर्ग संरक्षणासाठी खरं सांगायचं तर अजून जास्त आपल्याला ऍक्टिव्हली काम करायची गरज आहे. म्हणजे फक्त स्ट्रक्चरलीच म्हणत नाहीये. आता आजचाच एक दुपारचा मेसेज आहे, मानगड नावाचा एक किल्ला आहे. त्या मानगड नावाच्या किल्ल्यावरती एक गेल्या 2 दिवसात एक नवीन कबर आली वरती. ओके. हे आले म्हणजे विटा ठेवल्यात आणि त्याच्यावर हिरवी सदर मांडली. मध्येच 2 वर्षापूर्वी अशीच्या अशी गोष्ट सरसगडला झाली होती, पालीच्या इथे. अष्टविनायकाच्या पैकी पाली आहे, तिथे मागे सरसगड नावाचा किल्ला आहे. तिथे खाली काही लेण्या आहेत, त्या लेण्यांमध्ये अचानक कबर आली, नवीन फ्रेश सिमेंटने बांधलेली. जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा आपण सजग राहिलं पाहिजे. ह्या अशा कुठल्याही कबरी अनैतिहासिक असतात, त्याला काही महत्व नसतं. हे फक्त ती गोष्ट, ती जागा बळकवणं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि तो सफल होऊन देता कामा नये. माझं असं म्हणणं नाही की जा आणि लगेच तुम्ही जाऊन ती तोडून टाका, पण ती योग्य
संस्थांच्या कानी घालून हम्म. सरकारपर्यंत पोहोचून त्यांना कारवाई करणं भाग पडलं पाहिजे. बरोबर. एवढं प्रेशर आपण त्याच्यावर बिल्टअप केलं पाहिजे. हम्म. नाहीतर आपल्याला अनेक किल्ल्यांवरती मग सगळीकडे कबरी बघायला मिळतील. मध्ये अजिंक्यताराला पण असंच झालं होतं. मग नक्की ह्याचा हेतू काय असतो? म्हणजे आता जर प्रत्येक गडावर अशा जर कबरी येत असतील, त्या नक्की कबरी कसल्या असतात, कोणाच्या असतात? काही त्या कबरी सांगायला गेलं खरं तर कोणाच्याच नसतात. हम्म. त्या फक्त ती जागा बळकवणं, ती जमीन स्वतःच्या याच्यावर करणं, वक्फच्या अंडर, हम्म. अशा पद्धतीचे ते एकंदर लँड जिहादच्या प्रकारचे ते चाळे आहेत. ओके. म्हणून ते हाणून पाडणं वेळच्या वेळी. हम्म. कारण जर जुनी कबर असेल, माझं असं म्हणणं नाही की गडांवर कबर नसते, बरोबर. ती जर जुनी असली तर त्याचे आपल्याला ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये पुरावे मिळतात. बरोबर. ह्यांचं काहीच मिळत नाही. पण असं तिथे फक्त कबर बांधून आर्किओलॉजिकल ती साईट होते, राईट? जर आर्किओलॉजिकल साईट होत असेल तर अशी कबर बांधून काही जमिनी बळकावू शकतात लोक? पूर्वीच्या वक्फ कायद्याप्रमाणे बळकावू शकत होते. ओके. इव्हन अशी उदाहरणं आहेत की चालू असलेली शाळा वगैरे काही गोष्टी बंद पाडलेल्या आहेत. म्हणजे वक्फच्या अंडर आल्या असल्यामुळे. अच्छा. त्यामुळे सांभाळून राहणं, सजग राहणं आणि ते योग्य गोष्टी आणि योग्य माणसांच्या कानावर घालणं बरोबर. आणि ती कारवाई करून घेणं हे गरजेचं आहे आजच्या काळासाठी. इथे तुम्ही आलात, सगळ्यात आधी बीके टॉक्सवर आलात, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अर्थातच खूप चांगलं वाटलं बीके टॉक्स वरती आल्यावर. अगदी खरं सांगायचं तर घरच्यासारखं वाटलं, कारण आपली तर मैत्री आहेच. राईट. त्याच्यामुळे तुम्ही बोलवलेत म्हटल्यावरती मला असं होतं की हा आपल्याच लोकांमध्ये जाऊन आपल्याला बोलायचं आहे. बरोबर. आणि तुमचा उपक्रम तर अतिशय सुंदर आहे. जे तुम्ही नॉर्मली भांडूप आणि कांजूरच्या स्थानिक प्रश्नांसाठी तुम्ही हा टॉक घेता, पण त्याच्यात तुम्ही मला बोलवलं आणि इतिहासा विषयाला इथे स्थान दिलं. बरोबर. आणि शिवछत्रपतींचे दुर्ग निवडले, याबद्दल सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि मला एवढा वेळ ऐकून घेतलं त्याच्यासाठी वेगळे धन्यवाद. नाही, ऐकताना ऍक्च्युली कधी कधी अंगावर काटे पण येत होते, कारण का तो विषयच तसा होता. त्यानंतर आता जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आणि मेन म्हणजे तुम्ही जो करिअर निवडलाय, असा जर करिअर इतरांना कोणाला निवडायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल किंवा त्यांना काय सल्ला द्याल? त्यांना सल्ला हाच देईन की जे तुम्हाला आवडतंय, जी तुमची पॅशन आहे एखादी, म्हणजे कुठल्याही विषयातली असेल, असंच नाही की फक्त पुरातत्वातलीच हवी, इतिहासातलीच हवी, कुठल्याही विषयातली असेल, ती पॅशन फॉलो करा. बरोबर. स्ट्रगल आहे पण एक दिवस सक्सेसफुल नक्की व्हाल. आणि जर कोणाला खरंच MA इन आर्किओलॉजी करायचीच असेल तर मग त्यांना तुम्ही जर कोणाला मास्टर्स करायचं असेल आर्किओलॉजीमध्ये, कलिना कॅम्पसला या तिकडे आपलं आर्किओलॉजीचं डिपार्टमेंट आहे. ओके. आणि आता जर तुम्ही एलिजिबल नसाल की मास्टर्ससाठी, तुम्ही 12वी पास झालात किंवा 10वी पास झालात, तर बेसिक क्रायटेरिया हा आहे की तिथे तुम्हाला येऊन सर्टिफिकेट कोर्स करता येईल. ओके. त्याच्यासाठी बेसिक 10वी पास होणं हे एवढंच गरजेचं आहे. आहे. त्यासाठी तुम्हाला आर्किओलॉजीचा डिप्लोमा कोर्स करता येतो किंवा फोर्ट अँड फोर्टिफिकेशनचा पण डिप्लोमा कोर्स आम्ही देतो, तोही तुम्हाला करता येतो. ह्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. किंवा कोणाला नाण्यांमध्ये इंटरेस्ट असेल, बरोबर, तो नाणकशास्त्रामध्ये, न्यूमिस्मॅटिक्स मध्ये अभ्यास करू शकतो. ओके. अनेक गोष्टींमध्ये अभ्यास करता येतो. वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत मुंबई युनिव्हर्सिटीकडे. किंवा आता विलेपार्ल्याच्या आपल्या साठे कॉलेजमध्ये पण MA आर्किओलॉजी आणि डिप्लोमा कोर्सेसही चालू झालेले आहेत. डिप्लोमा कोर्स. हा. ओके. तर तिथेही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे असं काहीच असतं की मला पूर्ण डेडिकेटेडली 2 वर्ष देणं शक्य नाहीये, मग मी ऑनलाईन डिप्लोमा कोर्स करू शकतो का, तर तसेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके. फक्त गोष्ट अशी आहे की तुम्ही या, बोला तिकडे, ऍडमिशन्स घ्या. ऑनलाईन आहे, ऑनलाईन तुम्हाला घरबसल्या करता येतं, त्याच्या रेकॉर्डिंग मिळतात. ओके. बऱ्याच गोष्टी आहेत. आणि जाता जाता दुर्गवाटा याबद्दल जरा प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. दुर्गवाटा हा माझा स्वतःचा एक ब्रँड आहे आणि त्या नावाचा माझा युट्यूब चॅनल पण आहे. राईट. तिथे आज साधारण एक 50च्या वरती वेगवेगळ्या दुर्गांचे, मंदिरांचे, लेण्यांचे व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अर्थात आर्किओलॉजिकली, हिस्टॉरिकली अपलोड केलेले आहेत. अजूनही मुलाखती आहेत, अजूनही व्हिडिओ सतत येतच असतात. आणि त्याचबरोबर दुर्गवाटाच्याच अंडर मी स्वतः हेरिटेज टूर्स पण कंडक्ट करतो. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाणं लोकांना, 1 दिवस असेल, 2 दिवस असेल. कारण इतिहास हा विषय असा आहे ना की तो 4 भिंतींमध्ये बसून शिकणं हे कंटाळवाण आहे. आणि हे मलाही कंटाळवाणच वाटायचं. बरोबर. 4 भिंतींमध्ये मी कसं कळेन की रायगड त्यांनी घेतला की काय झालं. तीच जर गोष्ट आपण तिकडं जाऊन, त्या अवशेषांमध्ये जाऊन जर प्रॉपरली बघितली, तर ते अवशेष पण आपल्याशी वेगवेगळ्या गोष्टी बोलायला लागतात. हे थोडं काल्पनिक वाटेल, पण ते फील होतं. ती एक वेगळी एनर्जी आपल्याला त्या साईटवरती फील होते. बरोबर. असे अनुभव द्यायचं काम सुद्धा आम्ही दुर्गवाटातर्फे करत असतो. आणि हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर एकदा तरी मग दुर्गवाटाच्या हेरिटेज टूरला नक्की या. नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धन्यवाद आणि आभार
तुम्ही खास करून वेळ काढून इथे आलात, आमच्याशी गप्पा मारलात, आमच्याशी चर्चा केलात. तर हे होते अथर्व बेडेकर, ज्यांनी आपल्याला आज संपूर्ण छत्रपती शिवरायांची दुर्गनीती सांगितली. त्याचसोबत जोडीला त्यांनी कौटिल्याबद्दलही काही उल्लेख केलेत, त्यांच्या अर्थशास्त्राबद्दल उल्लेख केलेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला खाली कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांसोबत शेअर करा. आम्ही खाली लिंक टाकत आहोत दुर्गवाटाची, त्यालाही नक्की जाऊन सबस्क्राईब करा, कारण का त्याच्यातही भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर नक्की तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमच्या सोशल मीडिया चॅनल्सला फॉलो करा. लवकरच घेऊन येत आहोत एक नवीन भाग. तोपर्यंत पाहत राहा BK टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.